पुस्तक आहे त्याचं वाचन ह्या 3 मुली पूर्वा मंगेश चराटे, उन्नती सरपाते आणि स्नेहल वाठोरे ह्या मराठीतून करणार आहेत। त्याच्यानंतर इंग्रजीमधून गुट्टे रुद्र गुट्टे हा सुद्धा करणार आहे। तर त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा उभं राहावं। एक साथ सावधान। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic and political liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly this 26th day of November 1949 do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. All of you sit down. All of you sit down. फाउंडेशनचं आम्ही शब्दसुमनांनी सर्वांचं स्वागत करतो आणि रितसर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया। अरे ओ बाल्या, बोला रामे, काय करू राहिला? काय नाही गड्या, काही कार्यक्रम आहे तिथे पाहून राहिलो आम्ही। काय सुरू आहे? काय माहिती आता 26 नोव्हेंबर आहे वाटतं, ते संविधान दिवस आहे काहीतरी। काय असते रे? आता काय माहिती, आता पाहून आपण चल ना, ये ना। चल मग, चल ये। चल। आओ नाटक देखो संविधान का नाटक देखो, आओ आओ नाटक देखो संविधान का नाटक देखो, आओ आओ नाटक देखो संविधान का नाटक देखो। नमस्कार, आम्ही प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे विद्यार्थी आहोत। आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस निमित्त आम्ही इकडे पटनाट्य सादर करीत आहोत। कृपया करून बघा। धन्यवाद। बाबा बाबा मला ट्रिपला जाऊ द्या ना। कुठं? दिल्लीला। कशाले? फिरायला। फिरायला कुठं? दिल्लीला। दिल्लीला? हो। काही गरज नाही दिल्लीला जायची। चलो घरातले भांडे घास। माझे फ्रेंड पण जात आहेत। तुला सांगितलं ना, एकवेळा सांगितलं समजत नाही का? जाऊ द्या ना। तुला सांगितलं समजत नाही का? चल। बाबा बाबा, अरे बा पोरगा बोला, कुठे गेलता बडा? फिरायला। फिरायला गेला होता? कुठे रे बा? इकडे बाहेर। बाहेर गेला होता? काय म्हणतो बोल ना। मला ट्रिपला जायचं आहे। ट्रिपला जायचं आहे? कुठं? दिल्लीला। दिल्लीला जायचं आहे का? मग मला पैसे पाहिजेत होते। पैसे पाहिजे होते का? किती पाहिजे रे? 10,000। 10,000? 20 घे, करून जा बाळा, मा पोरगा असतो। थँक्यू। बाबा बाबा तुम्ही त्याला जाऊ देता, मला का नाही? तो मुलगा आहे, तो कुठं पण फिरू शकतो। तू मुलगी आहेस, तू घरातले काम कर। का मला स्वातंत्र्याचा अधिकार नाही? भारताच्या संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार आणि हक्क दिलेले आहेत आणि या हक्कांच्या अंतर्गत प्रत्येक भारतीय स्वतंत्रतेने, समानतेने, शिक्षणाने आणि धर्मनिरपेक्षतेने जगू शकतो। आता जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये दिसतंय की एक मुलगा आहे म्हणून त्याला सर्व अधिकार आहे, तो कुठेही त्याच्या मनाने जाऊन फिरू शकतो, पण फक्त एक मुलगी आहे म्हणून तिला हा अधिकार का नको? हे सर्व नियम अगोदर संविधान होण्या अगोदर आपल्या भारतामध्ये चालायचे की जिथे मुलींना समान अधिकार नव्हते, पण ज्याप्रमाणे भारताचं संविधान लागू झालं तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
आपल्या भारतामध्ये मुलगा असो की मुलगी असो, श्रीमंत असो की गरीब असो, तो उच्च असो की नीच असो, प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेलं आहे. यानंतर जो मूलभूत आपण हक्क पाहणार आहे तो आहे समानता. नाही आहे का? दिसत जर नसेल तर कशाला फिरता रोडवर, घरीच बस. आता मी आंधळा आहे तर त्यात माझी काय चुकी आहे? मग तुला दिसत नाही ना? अरे तर मग मी आंधळा आहे तर त्यात माझी काय चुकी आहे? मी बाहेर फिरू शकत नाही का? तुम्ही जसं फिरता तर मला फिरता येणार नाही का? मित्रांनो, आताच आपण पाहिलं एक आंधळा व्यक्ती आहे म्हणून तो का रस्त्यावरही चालणार नाही का? भारतामध्ये ज्याही सुविधा उपलब्ध आहेत, मग ते कन्स्ट्रक्शन असो, शिक्षण असो व भारत सरकारने उपलब्ध करून दिलेल्या योजना असो, प्रत्येक भारतीयाचा या योजनांवर भारताच्या कन्स्ट्रक्शनवर समानतेचा अधिकार आहे आणि तो समानतेने हा अधिकार वापरू शकतो. यानंतरचा जो अधिकार आहे तो आहे शिक्षणाचा. आई, मी 12वी चांगल्या मार्कांनी पास झालेली आहे आणि मला समोर अजून शिक्षण करायचं आहे. तुझं लग्न फिक्स झालेलं आहे. पण आई, मला टीचर बनायचं आहे. तुला नाही म्हटलं ना? का मला शिक्षणाचा अधिकार नाही आहे? मित्रांनो, आताच आपण पाहिलं की शिक्षणाचाही अधिकार आपल्याला अगोदर नव्हता. बाबासाहेबांना ज्याही अडचणी आल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या समाजाला उद्देशून एक नारा दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याच्या मागचं कारण हे होतं की जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हाच तुम्हाला तुमच्या हक्कांची जाणीव होईल. ठीक आहे. आणि संघटित व्हा का? कारण एकट्या माणसाचा आवाज कधी सरकारपर्यंत पोहोचत नाही. पोहोचला तरी त्याला दाबून देण्यात येतो किंवा दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पण त्याच व्यक्तीने जर त्याच्या समाजाला संघटित केलं तर तो आवाज सरकारपर्यंत नाही तर राष्ट्रपतीपर्यंतही जाऊन पोहोचतो. आणि तो संघर्ष जो आहे त्याच्यामुळे तुमच्या जे मागण्या आहेत ते मान्य होऊ शकतात. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं. आणि संघर्ष करण्यासाठी किंवा संघटित होण्यासाठी आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. ते ज्ञान आपल्याला जर कोणी मिळवून देतं तर ते आपलं शिक्षण आहे. म्हणूनच आज भारत सरकारने 14 ते 16 वर्ष गटातील मुला मुलींना सर्वांना शिक्षण हे मोफत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. का? कारण त्यांना कमीत कमी जर ते उच्च शिक्षण जरी घेतले नाही तरी त्यांना कमीत कमी लिहिण्या आणि वाचण्याचं ज्ञान असलं पाहिजे. त्यांची जर कोणी फसवणूक करत आहे तर त्यांना ती गोष्ट लक्षात आली पाहिजे. म्हणून शिकणं हे आवश्यक आहे आणि तो प्रत्येक भारतीयाचा एक मूलभूत हक्क आहे. यानंतरचा हक्क आहे आपला धर्मनिरपेक्षतेचा. अरे हे तुम्ही इथे काय करताय? क्या वो हम नमाज पढ़ रहे इधर? हे मंदिर आहे, इकडे तुम्ही नमाज नाही वाचू शकत. क्या हम नमाज भी नहीं पढ़ सकते? रघुपति राघव सीताराम. अरे क्या करे तुम लोग इधर? आम्ही भजन म्हणत आहे. सामने मस्जिद है, तुम इधर भजन नहीं गा सकते? आम्ही भजन कुठं पण म्हणू शकतो, ते मंदिर असो किंवा मस्जिद असो. मित्रांनो, भारत हा एक असा देश आहे ज्या देशामध्ये अनेक जातीचे, पंथाचे, धर्माचे लोक एकत्र येऊन राहतात. त्यांच्यामध्ये रक्ताचं कुठलं नातं नाही आहे, पण एक भारतीय म्हणून एक बंधुभावाचं नातं त्यांच्यामध्ये आहे. पण बऱ्याच ठिकाणी असं घडलं जातं की काही कारणाने जातीभेद होऊन भारताला डिवाईड करण्याचा प्रयत्न केला जातो. पण भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला त्याच्या धर्माचं अनुसरण करण्याचा हक्क दिलेला आहे. त्या हक्कानुसार प्रत्येक जो भारतीय आहे तो त्याचा जो धर्म आहे त्याचा योग्य प्रकारे पालन करू शकतो. आणि हे सर्व हक्क आपल्याला आपल्या संविधानाने मिळवून दिलेले आहेत. आणि सर्वात मोठा जो हक्क आहे तो आहे न्यायाचा. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना तयार करताना एवढा त्यांचा प्रचंड बुद्धिमत्तेचा वापर केलेला आहे. त्यांनी भारताचं जे केंद्र शासन आहे ते बनवताना द्विगृही पद्धत वापरली आहे. एक आहे राज्यसभा, दुसरी आहे लोकसभा. एखाद्या अधिकाऱ्याने जर एखादा प्रस्ताव राज्यसभेत जरी पारित केला, लोकसभेत तो पारित होणार नाही जर तो समाजाच्या दृष्टीने योग्य नसेल तर. त्यांची पोच जर जास्त असेल आणि तो लोकसभेत जरी पारित केला, राष्ट्रपतीने जर तो प्रस्ताव मंजूर केला तर राष्ट्रपतीला क्रॉस करण्याची जी क्षमता आहे ती बाबासाहेबांनी सुप्रीम कोर्टला दिलेली आहे. आणि आता हे पहा की सुप्रीम कोर्टचा जज कोण आहे? सुप्रीम कोर्टचा जज आहे असा व्यक्ती ज्याला संविधानाचा आणि कायद्याचं पूर्णपणे ज्ञान आहे. त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टचा जो जज आहे तो समाजाच्या दृष्टीने जो हानिकारक
नियम आहे तो कधीच लागू होऊ देणार नाही आणि सुप्रीम कोर्टपर्यंत जाण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे तर आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला दिलेला आहे. एवढी प्रगाढ आणि प्रचंड बुद्धिमत्ता बाबासाहेबांनी त्यावेळी वापरली जी आपण आज वापरत आहोत. भारताचं संविधान आज स्वीकृत करण्यात आलं होतं, ठीक आहे, म्हणजे मान्य करण्यात आलं होतं की हे संविधान आजच्याच दिवशी लागू होणार आहे, की भारताची जी राज्यघटना आहे, भारताचे सरकार आहे ते या संविधानावर चालणार आहे. 26 जानेवारीला हे संविधान संपूर्ण देशात लागू करण्यात आलं होतं. म्हणजे पायाभरणी जी आहे आपल्या राष्ट्राची ही आजच्या दिवशी करण्यात आली होती 26 नोव्हेंबरला. आणि एवढं मोठं काम आजच्या दिवशी बाबासाहेबांनी या देशाला संविधान देऊन केलेलं आहे. त्यातले जे महत्त्वाचे हक्क आहेत ते आता आपण पाहूया. स्वातंत्र्याचा अधिकार, धर्मनिरपेक्षतेचा अधिकार, समानता का अधिकार, शिक्षणाचा अधिकार. थँक्यू. सर्वांचं या गावात स्वागत करतो. यानंतर इंगोले सर कार्यक्रमाचा प्रास्ताविक करतील. संविधान गौरव दिन तसेच क्रांतीसूर्य ज्योतिरावजी फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा जो कापशी गावामध्ये प्रबोधन संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला, या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने कापशी गावचे सरपंच माननीय अंबादासजी उमाळे सर, राहुलभाऊ अरखराव सरपंच राजंदा, किशोरभाऊ गावंडे सरपंच लाखनवाडा, निर्मला हरिभाऊ सोळंके मॅडम सरपंच चिखलगाव, निलेश मालोकार सर सरपंच निंबी मालोकार, गणेश यादव तंटामुक्ती अध्यक्ष कापशी, DB म्हैसने माजी मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय अकोला, आशाताई राठोड सरपंच कापशी तलाव, माननीय शांताबाई बबन सोळंके सरपंच सिंदखेड, रुपालीताई इंगळे सरपंच कानेरी सरप, पंकज विश्वासभाऊ वानखडे उपसरपंच सिंदखेड. आणि या कार्यक्रमाला संपूर्ण कापशी आणि आजूबाजूच्या गावातील आलेल्या सर्वच बंधू आणि भगिनींनो, कुठलाही कार्यक्रम करत असताना त्याला प्रास्ताविकेची गरज आहे. प्रास्ताविक यासाठी असतं की नेमकं कार्यक्रमाची पार्श्वभूमी काय आहे. कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत असताना एकदमच कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन आयोजन होताना दिसत नाही, तर निश्चितच त्याची सुरुवात ही कुठून तरी होत असतं. मी आपणास सांगू इच्छितो, एक डोक्यामध्ये असा विचार आला, तर पहिल्या वर्गापासून तर तुमचं जे जे काही एज्युकेशन त्या ठिकाणी ते लोक घेत असतील, ते विद्यार्थी घेत असतील, त्यांना शालेय शिक्षणाद्वारे दिलं जातं. परंतु भारत हा एक असा देश आहे की या ठिकाणी नागरिकशास्त्राचं पुस्तक हे केवळ तुम्हाला कुठेतरी चिमटीत बसण्यासारखं दिसतं. याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये ज्या संविधानाच्या आधारावरती या ठिकाणची राज्यव्यवस्था चालते, त्या राज्यव्यवस्थेचं शिक्षण मात्र इथे शाळेतून, कॉलेजातून किंवा महाविद्यालयातून दिलं जात नाही. आणि त्यामुळे निश्चितच संविधानाच्या संदर्भाने लोकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याचे संकेत आपल्याला पाहायला दिसतात. ही एक बाब नजरेसमोर आली. दुसरी बाब अशी सांगता येईल की आज सर्वच घटना आम्ही योगायोग मानायच्या का, बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण घटना घडल्यात त्या त्या घटनांना काउंटर करणारे कुठेतरी आम्हाला कार्यक्रम लागलेले दिसत आहेत. उदाहरणार्थ 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधान सभेला सुपूर्द केलं आणि संविधान सभेला सुपूर्द करून 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. ज्या दिवशी 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला या देशामध्ये संविधान सुपूर्द झालं, तो खऱ्या अर्थानं आमच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. परंतु तो स्वातंत्र्याचा दिवस आज आमच्या लोकांना माहीत नाही. फक्त आमच्या लोकांना एवढंच माहीत आहे की 15 ऑगस्ट 47ला आम्ही स्वतंत्र झालो.
खरं म्हणजे 15 ऑगस्टच्या पूर्वी या देशामध्ये 26/11/49ला संविधान लागू झालं. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्ही स्वतंत्र झालो. हा आमच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. संविधान म्हणजे आमच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. 15 ऑगस्ट 47ला केवळ या देशामध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर झाली, सत्तेचं हस्तांतरण झालं. इंग्रज निघून गेला. दुसरे हस्तांतरित म्हणजे या देशामधले जे काही प्रस्थापित लोक आहेत ते या देशाची राज्यकर्ती लोक झालीत हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून 26/11 हा जर आमच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा असेल तर निश्चित पद्धतीने आम्ही तो आमचा गौरव दिन म्हणून साजरा केला पाहिजे. ही कन्सेप्ट आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये आली. ती डोक्यामध्ये येत असताना सर्वात पहिल्यांदा मी निंबीमधून गाडीला किक मारली आणि आमचे शशिकांत इंगळे भाऊ सर जे आहेत, जे एका कॉन्व्हेंटचं या ठिकाणी संचालन करतात, त्यांच्याकडे मी येऊन आलो, बसलो आणि सरांना म्हटलं की सर अशी अशी परिस्थिती आहे, तशी तशी परिस्थिती आहे, आपण संविधान गौरव दिन साजरा केला पाहिजे, परंतु असं ठिकाण आपल्याला ठरवावं लागेल की ज्याच्यामध्ये आजूबाजूचे लोकसुद्धा त्या ठिकाणी येतील आणि संविधानाचं महत्त्व जाणून घेतील. तेव्हा शशिकांत इंगळे सरांनी सांगितलं की सर कापशी हे ठिकाण एकदम योग्य आहे, परंतु आपल्याला याही गावातील लोकांचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे. म्हणून दुसरा कॉल केला. माननीय किरतकार सर आलेत, शशिकांत इंगळे सर आलेत आणि मी स्वतः तिघांनी आम्ही नियोजन केलं. नियोजनामध्ये गोष्ट नजरेसमोर आली की हे सगळं करत असताना हे केवळ एकट्या दुकट्याचं काम नाही तर हे सामूहिक पद्धतीचं काम आहे आणि म्हणून सामूहिक पद्धतीनं जर हे काम करायचं असेल तर शशिकांत इंगळे सरांनी सूचना केली की आपण याची एक संयोजन समिती बनवू. संयोजन समिती का बनवायची? कारण कोणत्याही बॅनरखाली जर कार्यक्रम घेतला तर आमच्या लोकांमध्ये एक समज पैदा होतो, एक समज निर्माण होते. कुठली? त्या पॉलिटिकल पार्टीचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण जायचं नाही. त्यांनी घेतला किती चांगलं असू द्या, पण त्यांनी घेतला ना मग नाही जायचं, यांनी घेतला ना मग नाही जायचं. मग आम्ही विचार केला की जर लोकांचा सहभाग याच्यामध्ये हवा असेल तर सर्वात महत्त्वाची बाब मानली पाहिजे की हा कार्यक्रम कोणत्याही बॅनर खाली न घेता जे लोक हा कार्यक्रम करतील त्या लोकांची एक आपण संयोजन समिती बनवू आणि त्या संयोजन समितीच्या अंतर्गत हा कार्यक्रम घेऊ. मग त्या संयोजन समितीमध्ये कोण घ्यावं तर आपल्या विचाराची जी लोक आहेत त्या लोकांना शशिकांत इंगळे सरांनी कॉल केला, काही लोकांना किरतकार सरांनी कॉन्टॅक्ट केला, काही लोकांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्या कॉन्टॅक्टमधून जे लोक आले त्या लोकांनी त्यांच्या लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट केला आणि अशा पद्धतीने या जवळपास 50 लोकांची एक संयोजन समिती बनली. आणि ती संयोजन समिती बनल्याच्या नंतर मग डोक्यामध्ये आलं की आता ही संयोजन समितीमध्ये जे लोक आहेत हे संयोजन समितीमधले लोक सगळे बाहेरचे लोक आहेत, लोकलमधलं कोणीच नाही. तर लोकलमधले लोकांचा पण विचार घ्यावा लागेल, कारण ज्यांच्या गावामध्ये आपण हे सगळं करत आहोत, ज्या गावांमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पसरवण्याचं काम करत आहोत, हा संविधान गौरव दिन जिथं घेत आहोत त्या लोकांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये अत्यंत गरजेचा आहे. कारण हा काही कोणाच्या एकट्याच्या घरचा कार्यक्रम नाही तर हा निश्चित पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रम आहे. आणि या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कारण संविधान हे केवळ SC साठी नाही, संविधान हे केवळ ST साठी नाही, संविधान हे केवळ OBC साठी नाही, संविधान हे केवळ मायनॉरिटीसाठी नाही, तर हे संविधान या देशातील जो पिछलेला वर्ग होता SC ST OBC आणि याच्यामधून जे धर्मपरिवर्तित लोक झाले त्याला आम्ही मायनॉरिटी म्हणतो, हे सर्वच लोक इथे पिचलेले होते. या पिचलेल्या लोकांना बाबासाहेबांनी संविधानाच्या अंतर्गत हक्क अधिकार बहाल केलेत. ते हक्क अधिकार जे बहाल केलेत ते त्यांना सुद्धा माहीत नाहीत. म्हणून अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊन त्या लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे होते हे समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेला मानणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजव्यवस्था आहे ती खरी लोकशाही होती. ती लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अंतर्गत कशी प्रस्थापित केली हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. कारण लोकांमध्ये कारण तुम्हाला सांगू इच्छितो मी शाळेमध्ये शिकायला होतो, छोटीशी गोष्ट सांगतो. शाळेमध्ये शिकायला होतो 2री, 3री, 4थीला असेल तेव्हा माझे मित्र हे OBC मधले सुद्धा होते. तर मी काय करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जर पुस्तकामध्ये दिसला तर त्याच्यावर ते पेनाने काळीशाईनं त्यांचं तोंड खराब करायचं. आणि माझा जो मित्र आहे OBC बांधव तो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला तर तो त्याला काळा करायचा. ॲक्च्युली
लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे वेगवेगळ्या समूहामध्ये वाटले गेले, परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेसाठी लढा उभारला होता आणि तोच लढा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अंतर्गत प्रस्थापित केला. हा इतिहास जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा लक्षात आलं. अजूनही जर लहान मुलांमध्ये तीच प्रणाली प्रस्थापित होत असेल तर त्याला कुठेतरी आता थांबवलं पाहिजे. आणि म्हणून मोठ्यांमध्ये जर परिवर्तन झालं तर लहानांमध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्या संदर्भाने केवळ हा घेतलेला कार्यक्रम आहे. हा कुठल्याही जातीचा नाही, हा कुठल्याही धर्माचा नाही, हा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा नाही, तर हा कार्यक्रम सामाजिक दृष्टिकोनातून सर्व जाती समूहांचा आणि सर्वांचा आहे. एवढंच मी आजच्या या ठिकाणी बोलतो. आणि विशेषतः या कार्यक्रमाला अमळनेरवरून जे सुरेश झालटे पाटील आलेत ते माझे अतिशय जवळचे मित्र पण आहेत, कारण मी त्यांचं स्पीच याच्या पूर्वीसुद्धा ऐकलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की या विषयाला हे खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतील, म्हणून मी त्यांच्यासमोर माझी विनंती टाकली आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला. ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय संविधान, जय भारत. धन्यवाद इंगोले साहेब. आपला कार्यक्रम बराच लांबलेला आहे, तरी यानंतर मी विनंती करेल आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय सुरेश पाटील झालटे सर हे आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था राष्ट्र उद्धारक बाबासाहेबांनी राज्यघटनेत कशी अंतर्भूत केली या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने मला या कार्यक्रमाला आपल्या कापसे गावाच्या वतीने आणि आयोजक समितीच्या वतीने जे बोलवण्यात आलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. 26 नोव्हेंबर 1949 आज तागायत जवळजवळ हे 73वं वर्ष चालू आहे संविधान लागू होऊन. आणि हे संविधान लागू होऊन आजपर्यंत ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्या घडामोडीतून आजच्या भारतीय समाजाची आर्थिक प्रगती, शैक्षणिक प्रगती, सामाजिक धार्मिक प्रगती या सर्व गोष्टींचं एक चित्र प्रत्येक गावात आपल्याला स्पष्टपणे आणि चांगल्या पद्धतीने दिसते. 50 वर्षाचा पूर्वीचा काळ काय होता आणि आजचा काळ काय याच्यात फार मोठा बदल आहे. परंतु भौतिक सुविधा जशा जशा वाढतात त्या भौतिक सुविधानुसार गावात त्या पद्धतीचं मॉडेल उभं राहिलं पाहिजे ही अपेक्षा नक्कीच आधुनिक काळातील जो युवक वर्ग असतात त्याची असतेच. म्हणून आजही जर ग्रामपंचायतचा विषय घेतला तर बरीचशी कामं अशी वाटतं ही झाली नाही, ती झाली नाही, ती झाली नाही. वास्तविक 50 वर्षाच्या काळ जर बघितला तर बराच टप्पा गाठून आपण पुढे आलेलो आहोत. म्हणून आजच्या कार्यक्रमाला ज्या ज्या गावावरनं माननीय सरपंच साहेब जे आहेत, गावाचे आद्य नागरिक आहेत तेही आलेले आहेत. तर आजचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांची लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टी काळानुसार समजणं गरजेचं आहे. मी सुरेश पाटील गेली 15 वर्षापासून समाजकार्य करत आहोत अखंड महाराष्ट्र. माझं कुलदैवत तुळजापूर भवानी, माझं आराध्य दैवत खंडेराव आणि माझे जे महापुरुष आहेत ते शिवराय ते भीमराय हे माझे महापुरुष आहेत. ज्यावेळी या देशामध्ये या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये मोगलशाही चालत होती त्या मोगलशाहीच्या टायमाला शहाजी राजे आणि इकडे जाधव कुटुंब आणि इकडे भोसले कुटुंब, जर भोसले निजामशाहीमध्ये असायचे तर आदिलशाहीमध्ये जाधव असायचे, महासाहेब जिजाऊंचं कुटुंब. या आपसांच्या लढाईमध्ये दोघांचा बळी चालला जायचा, रक्तपात व्हायचा, निष्पन्न काही व्हायचं नाही. आदिलशाह आणि निजामशाहमध्ये कोणीतरी एक जिंकेल आणि कोणीतरी एक हारणार आहे.
फक्त ॲज अ नोकरी म्हणून फक्त रक्तपात सैन्याचा होणार आहे. यामध्ये समाजाला काही अधिकार आहेत का? समाजाचा, शेतकऱ्यांचा काही विकास होत आहे का? असं जेव्हा चित्र बघितलं जातं तर या चित्रामध्ये हा शेतकरी वर्ग, हा समाज बसताना दिसत नव्हता, फक्त राजेशाहीचा विजय होत होता. ही गोष्ट जेव्हा माँसाहेब जिजाऊंनी बघितली तेव्हा माँसाहेब जिजाऊंना वाटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य पाहिजे. कारण शिवबाच्या नंतर त्या स्वराज्याला शिवशाही म्हटलं गेले, पण आधी माँसाहेब जिजाऊंच्या तोंडून स्वराज्य हाच शब्द होता. शिवशाही शब्द माँसाहेब जिजाऊंचा नाही. हा अलीकडच्या नंतर आपण महाराजांच्या नावावरून ठेवलेला आहे, तो भाग वेगळा, पण स्वराज्य हाच एक कन्सेप्ट होता. हा स्वराज्य उभं करत असताना महत्त्वाची गोष्ट समोर आली की अनेक जातीमध्ये लोक विभागलेली आहेत. नुसते जातीमध्ये विभागले नाही तर ह्या जाती एकामेकाला उच्च आणि नीच मानतात. नुसतं एवढ्यावरच थांबत नाही तर यांच्यामध्ये रोटी आणि बेटी व्यवहाराची समानता नाही आहे. अरे हे एवढ्यावरच थांबत नाही तर एक माणूस दुसऱ्या माणसाला जवळ येऊ देत नाही, अस्पृश्य मानत आहे, अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये स्वराज्य निर्माण करायचं आहे. हे जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तर ही समाजाची अवस्था आहे. समाज या धारणेला चिटकून आहे, समाज या विचाराला चिटकून आहे आणि तो ते पारंपरिक पद्धतीने फॉलो सुद्धा करत आहे. अशा टायमाला स्वराज्य उभं करायचं आहे आणि या सर्वांना एका ठिकाणी आणणं गरजेचे आहे. त्यावेळी एक शब्द पुढे आला माँसाहेब जिजाऊ आणि या सर्व सिस्टीमकडून, मावळ, मावळा. तो कोण्याही जातीचा असो तो मावळा म्हणूनच म्हटला जाईल. फक्त उद्देश एकच पाहिजे होता की तो मावळा स्वराज्याच्या प्रति इमानदार असला पाहिजे आणि स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्याचा हातभार पाहिजे. तोच खरा इमानदार मावळा. आणि मावळा यावाने ज्यावेळेस संघटन बांधले आणि ते संघटन बांधून रायरेश्वराला शपथ घेतली, रायरेश्वराला शपथ घेतली आणि संकल्प केला की आम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे. ज्यावेळी या स्वराज्याची सुरुवात झाली तर या मुलखामधून जी निजामशाही होती, जी मोगलशाही होती, ती महाराजांनी आणि मावळ्यांनी हद्दपार केली. म्हणजे हा जो प्रांत, या प्रांतावर ज्यांचं शासक होते त्या शासकांना महाराजांनी बाजूला केले. राजनीतीचा एक नियम असतो, ज्या राजाला तिथून काढून टाकलं आणि जो राजा जिंकतो तोच राजा त्या मुलखाचा राजा बनतो. जर आदिलशाही, मोगलशाहीला जर या प्रांतातून महाराजांनी काढून टाकलं, राजकीय दृष्ट्या काढून टाकलं, तर राजा कोण झालेत? छत्रपती शिवाजी महाराज. जसेही छत्रपती शिवाजी महाराज राजे झालेत, त्या काळी असे काय हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट नव्हते. राजा हाच न्यायाधीश असायचा. काही भांडण उद्या समाजातलं तर ते भांडण सजासजी सोडवण्याकडे कोणाकडे यायचं, त्यावेळेचा हायकोर्ट म्हणजे कोण? राजा. राजापर्यंत जे प्रकरण आलं ते फायनल व्हायचं, त्याच्यावरती कोर्ट नसायचं. राजा जो बोलेल तो निर्णय अंतिम. अशा टायमाला जेव्हा काही गुन्हे घडत होते त्या गुन्ह्याच्या टायमाला काही लोकांना न्याय करता येत होता, पण काही लोक महाराजांचा न्याय ऐकून घेत नव्हते. जसं उदाहरणार्थ जावडीचे चंद्ररावांना महाराजांनी पत्र लिहिलं की तुम्ही समाजाचं शोषण थांबवा आणि जर तुम्ही बतफैली करत असाल तर मारले जाल. हा आदेश कोणाचा? महाराजांचा. महाराजांनी कोणाला पाठवला? जावडीच्या चंद्ररावांना. चंद्ररावांनी पलट उत्तर दिलं, तुम्ही कसले राजे? आम्हाला तरी राजापद दिलाय, मोरचूत दिलाय. म्हणजे जो बादशाह होता त्यांना राजापद दिलं, तर राजा हे पद असायचं. ऐकला का महाराजांचं न्याय? कदाचित काही उच्च जातीचे लोक असायचे, ते सुद्धा महाराजांचं ऐकायचे नाही. पहिल्यांदा महाराजांसमोर प्रश्न उभा राहिला की मी ज्या मुलखामध्ये राज्य करत आहोत त्या राज्यामध्ये मला जो स्वराज्य घडवायचं आहे, त्या स्वराज्यामध्ये जो व्यक्ती आहे तो व्यक्ती कायद्याला मानत नाही आणि कायद्यासमोर सर्व समान दिसत नाहीयेत. पहिला प्रश्न. महाराजांचा कायदा आहे तर कायद्यासमोर काय असले पाहिजे? सर्व समान असले पाहिजे ना. मग तो जावडीचे चंद्रराव असू द्या का तो गरीबातला गरीब कोणीही असू द्या, तो श्रीमंत असू द्या का गरीब असू द्या, कायद्यासमोर समान पाहिजे. परंतु ही गोष्ट स्वराज्यामध्ये घडताना दिसत नाही. म्हणजे त्या टायमाची परिस्थिती अशी होती की कायद्यासमोर समान नव्हते.
तेव्हा महाराजांना पहिला प्रयत्न करावा लागला की मला कायद्यासमोर सर्वांना समान आणावं लागेल. मग कायद्यासमोर जर सर्वांना समान आणायचं असेल तर याची शर्त कोणती आहे? राज्याभिषेक. कारण राज्याभिषेक झाल्याशिवाय, राजापद समाजमान्य झाल्याशिवाय न्यायदंड हातात येणार नाही. म्हणून पहिला राज्याभिषेकसाठी पैठणची जी मंडळी होती त्या मंडळीला मंत्री पाठवला की तुम्ही माझा राज्याभिषेक करा. पैठणच्या मंडळीनं सांगितलं की आम्ही तुमचा राज्याभिषेक करू शकत नाही. पुन्हा तीच घटना आली, कायद्यासमोर समान नाहीत. तुम्ही किती बलवान आहात, तुम्ही काय कार्य केले तुमचं कर्ज याचे काय घेणं देणं नाही. पैठणच्या लोकांनी म्हटलं की राजे तुम्ही शूद्र आहात, आम्ही शूद्रांचा राज्याभिषेक करत नाही. जाती व्यवस्थेमध्ये तुम्ही खालचे आहात असं स्पष्टपणे होतं. तिथंही महाराजांना अनुभव आला, माँसाहेब जिजाऊंना अनुभव आला की या महाराष्ट्रामध्ये कायद्यासमोर समानता नाहीये. आणि ज्या कायद्यासमोर समानता नसेल त्या ठिकाणी स्वराज्य प्रस्थापित होऊ शकत नाही, राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. म्हणून महाराष्ट्राचेच गागा भट्ट काशीकडे होते, त्यांना बैठकीला बोलवलं. 5,000 होऊन दिले. ज्यावेळेस त्यांना 5,000 होऊन दिले तेव्हा छत्रपतीच्या स्वराज्यामधला जो मावळा होता, जो सैन्य म्हणून काम करायचा, त्याला महिन्याला 3 होन पगार होते. किती होन? 3 होन. आणि नुसत्या बैठकीसाठी गागा भट्टांना किती दिले? 5,000 होन. काही राजकीय मंडळी असतील तर याचा लॉजिक लावू शकतात वर्तमान राज्य व्यवस्थेविषयी. बैठक संपन्न झाले, राज्याभिषेक झाला. 10 दिवसामध्ये संपत्तीची धुडदाण उडाली. 10व्या दिवसानंतर माँसाहेब जिजाऊंचा मृत्यू झालेला आहे, पण छत्रपती झाले. आणि छत्रपती समोर पहिलं काम आलं, कायद्यासमोर सर्व समान करा. हे पहिलं काम महाराजांनी केलेलं आहे. मग तो जावळीचा चंद्रराव असू दे, या ब्राह्मण असू दे, या कोणी असू दे, कायद्यासमोर सर्व समान. एवढंच नव्हे, जर रांजणाचा जो पोलीस पाटील आहे त्याने एका महिलेवर बलात्कार केला आणि मुजोरशाही केली, ही गोष्ट जेव्हा महाराजांना कळाली तेव्हा रात्रीच्याला महाराज त्याच्या घरी गेले. त्यावेळेस तुमचे काही असे लाईट नव्हते, हायमार्क्स नव्हते, दिवट्यांचा उजेड होता. सांगितलं तू बलात्कार केला का? तो थोडा तावाने म्हणाला, हो मी बलात्कार केला, माझा कोण काय करून घेणार. महाराजांनी त्याचे हात आणि पाय छाटले. कायद्यासमोर समान. ही पहिली सिक्युरिटी महिलांना दिली. हे स्वराज्य. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर पिकाच्या देठाला जरी हात लागला तरी हात कलम केले जातील. ही स्वराज्यामधला शेतकऱ्यांविषयी कायदा आहे. हे आम्ही ऐतिहासिक दृष्टी मानतो, इतिहास म्हणून मानतो, परंतु याला लॉजिकल जर आम्ही बघितलं सुशिक्षित पद्धतीच्या तर हा कायदा आहे. म्हणजे काय आहे, मी तुमच्या शेतात जर काही हात लावला तर मला कोणासमोर उभं केलं जाईल? राजांसमोर. आणि मी जर माझा गुन्हा कबूल केला की होय मी सरपंचांच्या शेतामध्ये हे चोरून आणलं किंवा मी त्यांची शेती नष्ट केली, तर मला राजे काय करतील? कायद्यानुसार शिक्षा करतील का नाही? म्हणजे हा काय आहे? हा इतिहास म्हणून बोलू नका, हा कायदा आहे. दिसतंय तुम्हाला स्वराज्यामध्ये कसं आहे? न्यायपालिका कार्यपालिका ही जी आहे ही स्वराज्यामध्ये होती. जे अष्टप्रधान मंडळ बनवलेलं होतं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एक पद होतं, त्या पदाला पेशवा म्हणायचे. आणि पेशवा पदानंतर सर नौबत पद होतं. कारण महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये कोणी काम करावं? पेशवानं. सेकंड, ज्याला आज उप म्हणतो आम्ही, उपराष्ट्रपती, उपप्रधान, डेपुजी, हे जे काही आहे हे सेकंड. त्यानंतर तिथं चिटणीस नावाचं पद होतं, अमात्य नावाचं पद होतं, मुजमदार नावाचं पद होते. हे पद होती आणि या पदाची एक कामं होती.
हेरगीर खातं होतं, बांधकाम खातं होतं, संशोधन खातं होतं, हे सर्व स्वराज्यामध्ये होतं. हे स्वराज्य एवढंच नव्हतं, ते हे स्वराज्य समतेवर आधारित होतं. जेव्हा भवानी मातेची मूर्ती बनवली जाते आणि मूर्ती घेतली जाते तेव्हा अस्पृश्यांना जवळ केलं महाराजांनी. त्याच्यातच नाही तर किल्लेदार सुद्धा महाराजांना बनवलं, अस्पृश्यांना बनवलं. खालच्या जातीच्या लोकांना आणि वरच्या जातीच्या लोकांना ही जातीची जी विषमता होती ती एका ठिकाणी स्वराज्यामध्ये आणली आणि खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित केली. या पद्धतीने जर आम्ही स्वराज्याचा अभ्यास केला तर आम्हाला कळणार की स्वराज्य नेमकं काय होतं. या स्वराज्यामध्ये आर्थिक विषमता नव्हती. जर शेतकऱ्यांना जर बैलगाडीसाठी कर्ज लागलं तर दिलं जायचं. त्याच्या घरात जर समजा यंदा जर काही धान पिकलं नाही तर त्याला गोठ्यातून धान्य दिलं जायचं. जसं आज राशन दिलं जाते ना, वर्षभर फुकट, परत इकत. लोक सहज विचार का इकत का फुकट? नाही नाही, आज फुकट आहे, नाही इकत आहे. हे त्या काळी दिलं जायचं महाराजांच्या काळात, कारण परिस्थिती असमतोल असते. या भागात पिकलं म्हणून त्या भागामध्ये पिकलं जाशील याची गॅरंटी नाही. शेतसारा माफ केले जायचे, वरून कर्ज दिलं जायचं शेतीसाठी. हे कशात होतं? स्वराज्यामध्ये होतं. धार्मिक संतुलन होतं. लढाई जरी मोगलांबरोबर होती तरी ती राजकीय लढाई होती, राजकीय. म्हणून राजा जयसिंग, राजा मानसिंग हे कोणाबरोबर होते? बादशाह बरोबर होते, बादशाह. आणि काही मुसलमान सैन्य कोणाबरोबर होते? महाराजांबरोबर सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराजांना जर औरंगजेबच्या दरबारामध्ये जर कोणी घेऊन गेला असेल तर कोण? जयसिंग. म्हणून या परिस्थितीकडे जर बघितलं तर हा धार्मिक तेढ नाही, ही राजकीय लढाई आहे, राजकीय लढाई. जसं उदाहरणार्थ गावाच्या ग्रामपंचायत मध्ये परस्पर दोन गट असतात, एकाच भावकीतले असतात. कधी कधी असं वाटतं की एकाच कुळातले लोक आमने सामने गटामध्ये असतात. याला काय म्हणणार तुम्ही? जर काका तिकडे उभा राहिला तर पुतण्या इकडे उभा राहतो, असंही चित्र आहे, मान्य करावं लागेल. याला काय म्हणणार तुम्ही? याला धार्मिक लढाई म्हणणार? एकाच धर्मातले, एकाच कुळातले, एकाच भावकीतले, ही राजकीय लढाई आहे. तशी महाराजांची आणि मोगलांची एक राजकीय लढाई होती. राजपुतांची आणि मोगलांची राजकीय लढाई होती. हे नकोच पाहिजे हेच पाहिजे असा काही वाद नव्हता. वाघ नक्की महाराजांना कोणी बनवून दिली? या जर सर्व गोष्टी काढल्या तर याला या अँगलने बघा तुम्ही. आज जो संविधान गौरव दिवस आहे या अँगलने तुम्ही बघा की महाराजांची राज्य व्यवस्था, महाराजांची न्याय व्यवस्था, महाराजांच्या राज्यातली सामाजिक व्यवस्था काय होती याकडे जर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा राहतो, खऱ्या अर्थानं शिवशाही उभी राहते. आजपर्यंत जय शिवाजी जय भवानी म्हटलं की पुढचं सर्व गायब झालं, कळलं नाही आम्ही कुठे प्रस्थापित होत आहोत. म्हणून सांगायचा इन शॉर्ट मध्ये समता, स्वातंत्र्यता आणि न्याय बंधुता जर खऱ्या अर्थानं उभी राहिली असेल तर ती 16व्या शताब्दी मधली शिवशाही मधली स्वराज्यामध्ये दिसत आहे. परंतु शिवशाही महान क्रांतिकारक, महान योद्धा संभाजी राजानंतर समाप्त झाली आणि अष्टप्रधान मंडळ मध्ये राजानंतर जे पेशवा पद होतं ना ही पेशवाई वरती आली. कारण राजानंतर कोणी पद घेतला हातात? पेशवानं घेतला आणि पेशवा या शब्दाने पुन्हा महाराष्ट्रामध्ये पेशवाई आली. या पेशवाईमध्ये नेमकं काय होतं हे जर मला बोलायच नाही म्हणण्यापेक्षा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा शेतकऱ्यांचा आसूड नावाचा एक ग्रंथ आहे, तुम्ही वाचा. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा शेतकऱ्यांचा आसूड इथं वाचा की त्यावेळी नेमकं काय शोषण होतं त्या काळात.
महाराजांनी काय निर्माण केले? अस्पृश्यता नष्ट केली. साडी माडी तेली कोडी नावी 12 बलुतेदार 18 पगड समाजाला एकत्र केलं आणि स्वराज्य उभं केलं. खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित केली. धर्माचं स्वातंत्र्य ठेवलं. मी माझा धर्म सांभाळणार, तुम्ही तुमचा धर्म सांभाळा, तुम्ही तुमचे कल्चर सांभाळा, मी माझी कल्चर सांभाळा. पण राष्ट्रासाठी आपण एकत्र पाहिजे. राष्ट्रासाठी आपण एकत्र पाहिजे तर हे खऱ्या अर्थानं होणार आहे, नाही तर नाही. परंतु पेशवाईमध्ये ही गोष्ट दिसत नाही. अस्पृश्यता कमालीची वरती गेली. याचा पुरावाच पाहिजे असेल तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना त्यांचेच मित्र सखाराम परांजपे यांच्या लग्नातून हाकललं, हा याचा पुरावा आहे. बाकी इतरांबरोबर काय झालं ते सोडा. म्हणजे याचा अर्थ काय झाला? शिवशाही नंतर पुन्हा विषमतेनं डोकं वरती काढलंय. विशिष्ट लोकांसाठी न्याय होताना दिसत आहे, विशिष्ट लोकांसाठी न्याय होताना दिसत नाहीये. स्त्रियांवर अन्याय अत्याचार वाढलेत, न्याय म्हणून कुठेही नाहीये, प्रतिनिधित्व म्हणून कुठेही नाहीये. हे जे प्रतिनिधित्व शब्द वापरतो हे महाराजांच्या काळात होतं. प्रतिनिधित्व बैरजी नाईक कोण? प्रतिनिधित्व दिलं ना. तानाजी मालुसरे कोण? प्रतिनिधित्व दिलं ना. बाजीप्रभू देशपांडे कोण? प्रतिनिधित्व दिले ना. प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. अष्टप्रधान मंडळ उघडा, प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे, प्रत्येकाला दिलेलं आहे. हा, हे प्रतिनिधित्व देत असताना तिथं मेरिट जरूर लागला, कर्तबगारी दाखवावी लागली, विश्वासार्हता दाखवावी लागली, मेरिट दाखवावा लागला. तलवार, विश्वासार्हता या सर्व गोष्टी आल्या आणि प्रतिनिधित्व दिलेलं आहे. हे स्वराज्यामध्ये होते. पण जशी पेशवाई येते प्रतिनिधित्व नष्ट झालेलं आहे. आणि मग विशिष्ट लोकांनी लढावं, विशिष्ट लोकांनी नाही लढावं, अशी एक सिस्टीम सुरू झाली. जो क्षत्रिय असेल तोच लढणार, बाकीचे लढणार नाही. मग बाकींनी काय करायचं? जेने काम तेने करे, दुजा करे तो गोता में जावे. ज्याला ज्याला जे जे जाती व्यवस्थेनुसार कामं नेमून दिले त्यांनी ती कामं करावी, हस्तक्षेप करू नये. याच्यामुळे काय झालं? विशिष्ट लोकच लढतील. त्याच्यामुळे हा देश वारंवार परकीयांच्या हातून गुलाम होत राहिला. मुठभर इंग्रज आम्हाला कस काय हरवू शकले? मोगलांमध्ये दुफळी पडली, निजामशाही, आदिलशाही, अमुकशाही, तुर्कीशाही, तरी त्यांनी आमच्यावर राज्य केलं. कारण का? आमचं पहिलं विभाजन जातीमध्ये केलेलं आहे आणि दुसरं विभाजन विचारामध्ये केलं आहे. आता विचाराचं विभाजन कसं आहे? काही ठिकाणी अनुभव येतो मला. जर कार्यक्रमाचे लीडिंग करते, सरपंच साहेब ऐका, कार्यकर्ताचे लीड करणारे जर शेड्यूल कास्टचे असतील तर आमच्या मराठ्या ओबीसींची भावना तयार होते, तो त्यांचा कार्यक्रम आहे, आमचा नाहीये. वास्तवता मान्य केली पाहिजे आम्ही. मी मान्य करतो, लीडिंग करताय जर शेड्यूल कास्टचे असतील तर हा त्यांचा कार्यक्रम आहे, आपला नाहीये, ते त्यांचा आहे. म्हणजेच काय झालं? विचारात पण आमचं विभाजन आहे. आज ही वास्तवता. म्हणून मला कधी कधी वाटतं की जे शाळेमध्ये मूल्य शिक्षण शिकवलं जाते त्याच्यामध्ये हे शिकवलं गेलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहील. या सर्व काळाच्या नंतर, पेशवाईच्या नंतर, पेशवाई संपल्यानंतर, कोरेगाव भीमाच्या लढाईनंतर पेशवाई संपली, इंग्रजांचा अंमल लागलाय. आता इंग्रज समोर आले म्हणजे इंग्रजी बोलणारे. आता इंग्रजी जर आले तर युट्यूबला बघितलं तर त्यांचं नेसणं, त्यांचं बोलणं वेगळंच वाटते. आपल्याला वाटतं हे आपलं कल्चर नाहीये. त्यांचं कल्चर आणि आपलं कल्चर जरी एक नसेल तरी या देशामध्ये सती प्रथा कोणी बंद केली? नरबडी कोणी बंद केली? पहिला मुलगा जर झाला तर गंगामध्ये वाहून द्या, अशा प्रथा भारतामध्ये होत्या. हे कोणी बंद केलं? एवढंच नव्हे, लग्न झाल्यानंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली आपली बायको त्यांच्याकडे पाठवावी लागायची, ही प्रथा सुद्धा इंग्रजांनीच बंद केली. या सर्व ते बंद करत आले.
राज्य त्यांनी केले, पण काही गोष्टी बघा, चौकट माणूस या माणसासमोर काय आहे बघा. जर इंग्रजांचा कल्चर वेगळा आहे, आपली सभ्यता वेगळी आहे, तरी त्यांना वाटतं की ही सभ्यता चुकीची आहे, याला कायद्यानुसार बंद केलं पाहिजे. इंग्रजांनी कायद्यानुसार बंद केले. जी सती प्रथा आम्हाला योग्य वाटत होती, त्यांना मानवीय मूल्यांकन ज्यांनी जेव्हा बघितलं तर हे गलत वाटतं. एक जिंदा औरत को जलाया जाता ये गलत है. एक नन्हा बच्चा पैदा हुआ, उसको गंगा में बहा दिया, ये गलत है. अगर कोई बड़ा इंजीनियरिंग काम खड़ा होता होगा और किसी नीचे जाति के व्यक्ति को उठाकर उसको दफनाया दबाया जाता है, ये गलत है. हे चुकीचं आहे हे कोणाला वाटलं त्यांना, आणि हे बरोबर आहे हे कोणाला वाटत होतं. इंडिया एक विशिष्ट पर्टिक्युलर शब्द नाही वापरणार मी, भारतीय लोकांना असा शब्द वापरणार. कोणाला बरं वाटत होतं? भारतीय लोकांना. मग याच्यामध्ये काही लोकांना धर्म वाटत होता, काही लोकांना परंपरा वाटत होती. नाही आमच्यात अशीच परंपरा आहे, नाही ते आमच्यात असंच करतात असं वाटत होतं. पण गलत कोणाला वाटलं? वास्तविक त्यांची कल्चर वेगळी आहे, आमची कल्चर वेगळी आहे. तरी त्यांना का वाटलं? कारण कल्चर तुमची विभिन्नता जरी असेल तरी माणूस हा जो कन्सेप्ट आहे हा महत्त्वपूर्ण आहे. आणि जेव्हा या सर्व कन्सेप्ट बंद करत आले अशा टायमाला या देशामध्ये त्यांच्या विरोधात एक आंदोलन उभं केलं जातं की इंग्रज आमची सभ्यता बुडवत आहेत. काय आरोप लावला त्यांच्यावर? इंग्रज आमची सभ्यता काय करत आहे? बुडवत आहेत. आता सभ्यताचा मी विषय घेतलेला, याला विश्लेषण केलं तर थोडं बरं होईल. मला असं वाटतं या विषयाला पूर्णविराम करून मी बरोबर संविधानाकडे येतो. वेळ आहे? नाही तर तुम्ही म्हणणार कार्यक्रमाचा वेळ बराच झालेला आहे. तशी मला 2:55ची गाडी रिटर्नची आहे, पण तरी मला असं वाटतं 1 तास मी उशिरा जावं. आमची सभ्यता आम्ही समजली पाहिजे. तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षामध्ये राहा, कोणत्याही समाजात राहा, मूळ सभ्यतेवर आलं पाहिजे. आमच्या देशात आमची एक मूळ सभ्यता आहे. जर आमची सभ्यता आम्हाला माहिती नसेल ना तर आम्ही गुलाम होणार. ज्या देशाचा इतिहास, ज्या देशाची सभ्यता, ज्या लोकांची सभ्यता, ज्या लोकांची बोली भाषा आणि त्यांचा इतिहास जर समाप्त करून दिला, त्या जनरेशनला काहीच कळत नाही आमची सभ्यता काय आहे, आमची भाषा काय होती, आमचा इतिहास पूर्वजांचा काय होता, हे काही जर माहीत पडलं नाही तर तो सदा सर्व काळ तो वर्ग गुलाम राहतो. उदाहरणार्थ पुरावा देतो, इस्रायल आज जगातला 8वं राष्ट्र आहे सक्षम. फिलिस्तीनच्या बाजूला जागा दिली बाल्टी करारानुसार. त्या लोकांनी काय केलं? जे विखुरलेले होते इस्रायल लोक त्यांना एकत्र आणलं त्यांनी, यहुदी, आणि त्यांचं एक राष्ट्र निर्माण केलं. आणि पहिल्यांदा त्यांनी एक काम केलं, त्यांची जी लोप पावलेली हिब्रू लिपी होती, कोणती लिपी? हिब्रू, तिला जिवंत केले आणि तिला राष्ट्रभाषा बनवली. कारण का? त्यांच्या पूर्वजांचा इतिहास कोणत्या भाषेत आहे? हिब्रू लिपीमध्ये आहे. म्हणून ती लिपी जर जिवंत राहिली तर तो इतिहास करणार, जर ती लिपी नाही राहिली तर इतिहास करणार नाही. म्हणून आपली सभ्यतावर आपण आलं पाहिजे. महाराजांनी हर हर महादेव, रायरेश्वराची शपथ, तुळजाभवानी या ज्या गोष्टी जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज मूळ सभ्यतेवर आहेत. पहिला राज्याभिषेक केला 6 जून 1674ला. तो वैदिक पद्धतीने केलेला आहे. सर, कोणती पद्धत? वैदिक पद्धतीने केला आहे. परंतु 24 सप्टेंबर 1674ला जो दुसरा राज्याभिषेक केलाय तो निश्चलपुरी गोसावीच्या माध्यमातून शाक्त पद्धतीने केलं. ही शाक्त पद्धत, हा शाक्त विचार, हाच आपली मूळ सभ्यता आणि मूळ विचार आहे. आम्हाला दुसरा राज्याभिषेक माहित नाही. आणि हा जो दुसरा राज्याभिषेक आहे, या राज्याभिषेकामध्ये प्रतिनिधित्व, समता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुता आहे. कारण मी तुम्हाला काय शब्द वापरला? पहिल्यांदा कोणाकडे गेले ते? राज्याभिषेक करून द्या म्हणून पैठणला. पैठणच्या लोकांनी काय सांगितलं? राज्याभिषेक होऊ शकत नाही. जी सभ्यता आम्हाला आमचा अधिकार नाकारते ती सभ्यता आमची होऊ शकते? येस या नो? होऊ शकते? जी सभ्यता आम्हाला अधिकार नाकारते ती आमची होऊ शकते नाही.
परंतु महाराजांना मजबुरीनं करावी लागली. खऱ्या अर्थानं दुसरा राज्याभिषेक केला. जी सभ्यता मूळची आहे त्या सभ्यतेवर आम्ही आलो पाहिजे. परक्याची सभ्यता जर अंगीकारली तर न्याय मिळणार नाही, गुलामच होणार. म्हणून आमच्या सभ्यतेकडे आम्ही आले पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मूळ सभ्यतेकडे येत आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी 1873 मध्ये सार्वजनिक सत्य धर्म स्थापन केला, मूळ सभ्यताकडे येत आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा 56 मध्ये जो भारताचा मूळ विचार घेतला तो सुद्धा भारतातला मूळ विचार आणि मूळ सभ्यता आहे. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल, ही क्रोनॉलॉजिकल समजून घ्यावी लागेल. जेव्हा इंग्रज या देशातून चालणार आहे, पण ते म्हणतात की तुमच्या देशामध्ये जोपर्यंत लिखित संविधान येत नाही तोपर्यंत आम्ही तुमचा देश तुमच्या ताब्यात देणार नाही, शर्ती आणि अटी. त्यावेळेस प्रश्न पडला की आता काहीतरी भारताचा कायदा लिहिला पाहिजे. ऑलरेडी तर कायदा होता देशात. कोणता कायदा? वैदिक. मान्य सर, वैदिक कायदा ऑलरेडी होता, परंतु इंग्रज ही गोष्ट मान्य करायला तयार नाहीये. शिक्षणाचा अधिकार इंग्रजांनी दिला, खुर्चीवर बसण्याचा अधिकार इंग्रजांनी दिला. तुम्ही किती पैसा स्वतःजवळ ठेवला पाहिजे हे बघा, तुम्ही किती पैसा स्वतःजवळ ठेवला पाहिजे हे सुद्धा इंग्रजांनी मोडीत काढलं आणि सांगितलं तुम्हाला पाहिजे तेवढं कमवा. त्यांनी कंट्रोलिंग नाही केलं की तुम्हाला एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे, कंट्रोलिंग नाही केलं. कारण शूद्रांना धनसंचय करण्याचा अधिकार नाही असं जे शास्त्र म्हणते त्याच्या विपरीत इंग्रजांनी कार्य केलं. आमच्याकडे पैसा आला, आज 1 लाखाचा पगार असेल, 70,000चा पगार असेल, 2 लाखाचा पगार असेल, 1 करोडचा बिझनेस असेल तुमचा, हे सर्व आणि सर्व या मूळ सभ्यतेतून आणि याच्यातून आलेलं आहे. आणि आजही त्यांनी कंट्रोल केलं हे की जेव्हा तुम्ही SBI मध्ये अकाउंट ओपन करतात, जर तुमचं सेव्हिंग असेल तर तुमचा लिमिट कितीचा दिलाय, अकाउंट मध्ये लिमिट कितीचा दिलाय, 10,000च्या वरती काढू शकत नाही. 10च्या वरती गेला तर तुम्हाला OTP टाकावी लागेल, पॅन कार्ड जोडावं लागेल. तुम्हाला एवढीच संपत्ती धारण करण्याचा अधिकार आहे, याच्यावरती धारण केलं तर आम्ही मान्य करणार नाही. ह्या ज्या गोष्टी येत आहेत ना हळूहळू तुम्हाला दिसत आहे की हे कंट्रोलिंग हे तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला एवढाच ठेवण्याचा अधिकार आहे. याच्यावरती गेला तर तुम्ही कुठून आणला, कसा कमावला, द्या हिशोब. आणि हे किती कमवतात याचं काय नाही. जसं ग्रामपंचायत असते, 3 लाखाच्या खाली असेल तर त्याला टेंडर लागत नाही, 3 लाखाच्या वरती गेलं तर त्याला टेंडर लागतो, टेंडर लागला तर त्याला टॅक्स, तुमचा सर्व ऑडिट लागतो. 3 लाखाच्या ऑडिट नसेल तर ऑडिट लागत नाही. सरळ सरळ आहे. म्हणून आता करोडची काम करणारे लोक ऑडिट कशी दाखवतात हा त्यांचा भाग आहे. तर संविधानाची जेव्हा जबाबदारी येते तर संविधान निर्माण केलं गेलं पाहिजे. अशा टायमाला त्यावेळेस तत्कालीन गव्हर्नमेंट काँग्रेस असते. याच्यासाठी विदेशामध्ये काही काँग्रेसची मंडळी जाते. आता काँग्रेस सरकार होतं तर नाव घेणार आहे बघा, कोणी काही पक्षाचा असो त्याबद्दल वाद नाही. जी इतिहासाची वस्तुस्थिती ती मला मांडायची, याच्यामध्ये काही दुखवाण्याचा प्रकार नाहीये. तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात राहा, तेही मी मांडणार आहे. संसदेची जी द्विसंसद पद्धत आहे, द्विदल पद्धत आहे, ती पण मी एका मिनिटात मांडणार, म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर होईल. बाबासाहेबांनी द्विदल संसद प्रणाली कशी घेतली. तर त्यावेळेस काही विद्वानांनी त्यांना सांगितलं की तुमच्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांना तुम्ही सांगा. परंतु शेवटी कुठं असायचं, घ्यावं कसं. आणि शेवटी काही कारणास्तव सर्व विचार फेर करून जागतिक लेव्हलच्या लोकांनी संविधान बनवण्यासाठी नाकारलं. आणि मग शेवटी फिरून काँग्रेसकडे प्रस्ताव आला की आपण बाबासाहेबांना घेतलं पाहिजे. आणि मग काँग्रेसनं बाबासाहेबांना बोलवलं. बाबासाहेबांनी या प्रस्तावला हो म्हटलं. आणि हो म्हटल्यानंतर पहिले घटना समिती गठीत झाली, त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. त्याच्यानंतर त्यांच्या अंडरटेकिंगमध्ये अनेक कमिट्या झाल्या. त्या कमिटीपैकी मसुदा समिती एक कमिटी आहे. त्या मसुदी समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासह अशी 7 लोक होती. आणि या 7 लोकांनी देशाचा कायदा तयार करावा. तयार झालेला कायदा घटना समितीच्या अंडरटेकिंगमध्ये येऊन तिथं डिबेट करायचा आणि डिबेट झाल्यानंतर तो कायदा पारित करायचा. बाबासाहेबांनी लिहिलं आणि कायदा पास झाला असं झालेलं नाहीये. लिहिलं म्हणून पास झाला असं झालेलं नाही. हा डिबेट व्हायचा, डिबेट. आता जसे आपण लोक बसलेली असायची ना, तर त्या विषयावर डिबेट, नको हा, आणि मग त्याचे संपूर्ण तार्किक उत्तरे देऊन त्याला पास केलं जायचं. आणि या सर्व गोष्टीमध्ये ते इतर जे मंडळी होती ती उच्च जातीची होती. उच्च म्हणजे मराठा नाही, त्यांच्याही पेक्षा उच्च जातीची होती. एक आजारी राहिला कायम त्याच्यात, एक मेला. दोघांनी राजीनामे दिले. एक विदेशात चालला गेला, 6 चालले गेले.
आणि या सहांनी कोणताही सपोर्ट केला नाही. एकट्या बाबासाहेबांनी ती मसुदा तयार केला आणि हा मसुदा तयार केल्यानंतर घटना समितीमध्ये सादर केला जायचा. त्याच्यामध्ये डिबेट व्हायचे. हे जे कायदा, एक एक कायदा कसा पास झाला याचे 12 व्हॉल्यूम आहेत. हे नागपूरला मिळतील तुम्हाला. या 12 व्हॉल्यूममध्ये हा जो कायदा आहे याच्यावर कोणाचं काय मत कसं झाले असे 12 व्हॉल्यूम आहे. जेव्हा तुम्ही हे व्हॉल्यूम वाचणार तेव्हा या संविधानामधले जे एक एक कायदा कसा तयार झाला हे वाचल्यावर कायदा समजत नाही. संविधान माझ्याही घरात आहे, तुमच्याही घरात असतील. हा, आमच्या घरात संविधान आहे, ठीक आहे, एवढी अभिमानाची गोष्ट की संविधान ठेवतात. परंतु संविधानाचं वाचन करत असताना त्या कायद्यामागचा जो लॉजिक आहे, जो डिबेट आहे, तो डिबेट समजल्याशिवाय कायद्याची परिभाषा कळत नाही. त्या लेव्हलचे ते टीचर पाहिजेत, त्या लेव्हलचे उच्च दर्जाचे सामाजिक चळवळीतले एकदम हायर लोक पाहिजे. तेव्हा हा ज्युडिशरीचा जो पार्ट आहे तेव्हा कळतो. त्याला स्पेशल डिपार्टमेंट आहे. तर हे सादर झालं आणि कायदा तयार झाला. पहिल्यांदा बाबासाहेबांसमोर की ह्या भारताला काय म्हटलं गेलं पाहिजे हा पहिला प्रश्न आहे. भारत, इंडिया, इंडिया, भारत, भारत, इंडिया, इंडिया, भारत या गोष्टीमध्ये कायदा की इंडिया दॅट इज अ भारत हा 1 नंबर करण्यात आला. या सर्वांमध्ये 395 कलम लिहिलेले आहेत आणि हे 395 कलम या पुस्तकाच्या 22 भागामध्ये विखुरलेले आहेत. 22 भागामध्ये 395 कलम आहेत. किती कलम? 395. आणि हा जो 395 आहे हा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा घराचा नंबर आहे. घर नंबर 395. म्हणजे बाबासाहेबांनी घटना समर्पित कोणाला केली? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना. परंतु जेव्हा घटना पूर्ण होत आहे, घटना लिहून पूर्ण होत आहे आणि आज तो दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949, घटना समितीला सुपूर्द केली जाते. राजेंद्र प्रसादांकडे अध्यक्ष आहेत ना ते. त्याच्या 1 दिवसापूर्वी बाबासाहेबांना पत्रकारांनी विचारलं की घटना लिहिताना तुम्हाला त्रास झाला का? मला त्रास झाले का? एकटे बाबासाहेब लिहित आहेत. आता एकट्या माणसाला त्रास होतो ना. एकटं लग्न करून बघा बघा घरी कशी तारंबळा उडते. तर एकटा माणूस घटना लिहितोय. बाकीचं तर एकानं राजीनामा दिला, 1 मेला, दोघांनी राजीनामे दिले, 1 मेला, 1 आजारी राहिला आणि 1 विदेशात चालला गेला. हा आहे कोण वाली? एकट्या माणसानं लिहिलं. घटना समितीमध्ये डिबेट झाली. मग बाबासाहेब म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर उभं होतं म्हणून मला घटना लिहिताना त्रास झाला नाही. म्हणून या महाराष्ट्राला मोगलांनी काय नाव दिलं होतं यापेक्षा महाराजांनी याला नाव दिलं मावळ. काय नाव दिलंय? पहिला शब्द काय आलाय? मावळ. तसा या भारताला काय म्हटलं पाहिजे? भारत का इंडिया? याच्यावर जो डिबेट घडला त्याच्यावर तो डिबेट झाला आणि त्यानंतर इंडिया दॅट इज अ भारत हा पहिला व्याख्या तयार झाली. आता मला असं म्हणायचं की भरत राजावरनं जर भारताचं नाव भरत राजावरनं जर भारत नाव पडलं असेल, भरत राजावरनं असं थोडं घेऊ, इतिहासातून त्याचा वेगळा आहे. भारत नाव कसं पडलं हा इतिहास वेगळा आहे. पण असं लॉजिकली आपण असं मानू की भरत राजावरनं भारत हे नाव पडलं. मग मला सांगा, मग भारतच बरोबर आहे ना, अजून वेगळं बोलायची काय गरज आहे का? मग भरत राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न. मग भरतविषयी या लोकांना ॲलर्जी आहे का? सरळ सरळ शब्द, ॲलर्जी आहे का? इंडिया दॅट इज अ भारत. 395 कलम 22 भागामध्ये आहेत. पार्ट नंबर 3 कलम 12 ते 25 मध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिलंय. 12 ते 35 हे जे तुम्ही काढला पार्ट नंबर 3 12 ते 35 याच्यामध्ये वाचून बघा भारताच्या नागरिकांना दिलेलं स्वातंत्र्य. आता ही जी नाटिका दाखवण्यात आली या नाटिकामध्ये जो आझादीचा भाग होता तो याला धरून एक धार्मिक आझादी, सभ्यताची आझादी, बोली भाषाची आझादी, व्यापार करण्याची आझादी या सर्व गोष्टी 12 ते 35 मध्ये नमूद करण्यात आलं आहे. याच्या विरोधात जर कोणी काय करत असेल तर तो कायद्यानं गुन्हा मानला जाईल. हे भारतीय संविधान आम्हाला देत आहे. जे एका काळी कोणी दिलं होतं? कोणी दिलं होतं 16व्या शतकात? छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं आम्हाला. ॲज इट इज बाबासाहेबांनी ते नव्या पद्धतीने या ठिकाणी समाविष्ट केलं. 12 ते 35 मध्ये पार्ट नंबर 3 मध्ये तुम्हाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे. परंतु या स्वातंत्र्याचा मुद्दा मांडत असताना एक मुद्दा या ठिकाणी आवर्जून मांडणार. जसं उदाहरणार्थ साहेबांचा पेट्रोल पंप आहे.
असं मानून घ्या तुमचा पेट्रोल पंप आहे आणि मी सुरेश झालटे आलो, साहेब टाका पेट्रोल, आणि मी तुम्हाला पैसे दिले नाही का? मला स्वातंत्र्य आहे, मला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, मी नाही देणार तुम्हाला, चालेल? उदाहरणार्थ रस्त्यानं जाताना डाव्या साईडने गेलं पाहिजे, पण मी कोणत्याही साईडने चालू लागले, याला आझादी म्हणणार? म्हणून कधी कधी काही लोक म्हणतात की लोकशाहीचा अतिरेक होत आहे. लोकशाही म्हणजे कायद्यात राहून त्या स्वातंत्र्याचं आचरण करणे, कायद्यात राहून त्या स्वातंत्र्याचं आचरण करणे म्हणजे लोकशाही, मला असं वाटते. सैराट म्हणजे लोकशाही नाही. हे सर्वात उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो. वैवाहिक जीवनामध्ये, वैवाहिक जीवनाची जी लोकशाही आहे ती लोकशाही कुठपर्यंत असली पाहिजे याचं एक कानून आहे. आणि वैवाहिक जीवनाची लोकशाही जर तुम्ही व्यवस्थित पाळली, वैवाहिक जीवनाची, समजते वैवाहिक जीवन, लग्न झाल्यानंतर समाज मान्यतानुसार समाज साक्षीने जे नवरा बायको बनतात, जे नवरा बायको बनतात त्यांची आझादी, बायकोची आझादी, नवऱ्याची आझादी, या दोन आझादींचा जर बॅलन्स केला ना तर कोर्टात जाण्याची गरज येणार नाही. का होत आहेत कोर्टामध्ये आमच्या केसेस? का जातोय आम्ही कोर्टामध्ये? का होतोय कोर्टामध्ये आमच्या केसेस पेंडिंग का पडत आहेत? या वैवाहिक जीवनामध्ये स्वातंत्र्याचा अभ्यास नीट केला पाहिजे. जर स्वातंत्र्याचा अभ्यास जर वैवाहिक जीवनामध्ये नीट केला नाही तर तो विवाह उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून लोकशाहीमध्ये 12 ते 35 मध्ये जे तुम्हाला स्वातंत्र्य दिले, स्वातंत्र्य कोणकोणतं आहे की समजा आज आम्ही आरती म्हणत होतो, भजन म्हणत होतो, याला जर कोणी विरोध करत असेल तर ते माझ्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. कोणी नमाज पढत असेल त्याला जर विरोध केला जात असेल तर ते त्याच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. पण वैवाहिक जीवनामध्ये आमचं स्वातंत्र्याचं एक लिमिट असलं पाहिजे. स्वातंत्र्याचं लिमिट ओलांडल्यामुळे आज आम्हाला कोर्टामध्ये केसेस रखडल्या जाते, उभयतांचं जीवन उद्ध्वस्त होताना दिसतंय. म्हणून लोकशाहीच्या कन्सेप्टमध्ये वैवाहिक जीवनाचं स्वातंत्र्याचे निश्चित व्याख्या करणं गरजेचं आहे, मला असं वाटतंय आजच्या निमित्ताने. दुसरा मुद्दा, कलम नंबर 14 मध्ये कायद्यासमोर सर्व समान आहेत. कलम नंबर 14 काय म्हणतो? कायद्या सर्वांसाठी सारखा आहे, कायद्यासमोर सर्व समान आहेत. ही कन्सेप्ट कुठून आली? ही कन्सेप्ट कुठून आली? स्वराज्यमधून छत्रपती महाराजांच्या. कारण त्यांना पहिला अनुभव कुठे आला? राज्याभिषेक मध्ये एक अनुभव आला, आणि जेव्हा राजा बनल्यानंतर म्हणजे जेव्हा ते मावळा हाकल आपलं मोगलांना बाजूला करतात आणि स्वतः राजे होतात, आणि जेव्हा न्याय करायला येतात तेव्हा चंद्रराव मानत नाही, इतर मंडळी मानत नाही, म्हणजे कायद्यासमोर कोणी समान नाही. म्हणून महाराजांनी कायद्यासमोर समान 16व्या शतकात केलं. बाबासाहेबांनी कायद्यासमोर सर्व समान असतील ही कन्सेप्ट तिथून उचलली. परंतु एक दार्शनिक असं म्हणतो, त्या दार्शनिकांचं मांडणं मला गरजेचं आहे. एक दार्शनिक असा म्हणतो की जर कोणी म्हणत असेल कायद्यासमोर सर्व समान आहेत, परंतु याच्यामध्ये सामान्य माणसं फसतात. काय म्हणणं आहे त्या दार्शनिकाचं? सामान्य माणसं फसतात आणि जे धनदानगे असतात त्या कायद्याला फाडून निघतात. धनदानगे या कायद्याला फाडून निघतात आणि सामान्य गरीब माणसं या कायद्यात अटकतात. मग कुठे कायद्यासमोर समान आहे? आज जी कायद्यासमोर समान आहेत ही व्याख्या जी आहे, ही व्याख्या देशामध्ये पुसली जाते. बिल्कुल बानूचे बलात्कारी सोडले जात आहेत, शेतकऱ्यांवर गाडी चालवली जात आहे आंदोलनामध्ये, ते आंदोलन करत आहे, त्यांच्या मागण्या करत आहे, त्याच्यामध्ये गाडी चालवली जाते, हे तुम्ही बघितलं असेल. म्हणजे याचा अर्थ काय झालंय की कायदा मोडला जात आहे आणि बिनधास्तपणे तुम्ही राजरोसपणे बाहेर येत आहेत. कायद्यासमोर जर असमानता, कायद्यासमोर सर्व समान आहेत ही व्याख्या जर वर्तमानमध्ये अस्पष्टात येत असेल, संपताना दिसेल असेल, तर याचा दुसरा अर्थ झाला की लवकरच या देशामध्ये विषमता यायला वेळ लागणार नाही. हे आम्ही शिकलेले आणि सुज्ञ आणि तरुणांनी जाणून घेतलं पाहिजे, पॉलिटिकल लिडरांनी जाणून घेतलं पाहिजे. कलम नंबर 21 म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार दिलाय. तुम्ही जीवन कसे जगावं, कलम नंबर 21 जो दिलेला याच्यामध्ये तुम्ही जीवन कसं जगावं, जीवन जगण्यासाठी काय आहे? दर्जेदार जीवन जगलं गेलं पाहिजे, आर्थिक उन्नती झाली पाहिजे, सन्मानानं जगता आलं पाहिजे, अपमानित नको. उदाहरणार्थ गल्लीमध्ये तुम्हाला कोणी काही बोलत असेल
नको असताना तुमच्या पायाला पाय लावत असेल, तुमचा दर्जा खालवत असेल, तुम्हाला टाकून बोललं जात असेल, तुम्हाला अपमानस्पद शब्द वापरले जात असतील, तर हे जिणं नाहीये. मानाने सन्मानाने जगलं पाहिजे. हे 21 आहे आणि या 21च्या आधारे जर माझी कोणी मानहानी केली तर मी मानहानीचा जो दावा टाकतो की सदरून व्यक्तीने माझी मानहानी केली आहे, माझा अपमान केला, हे या कायद्यानुसार चालते. हे संविधान तुम्हाला सन्मानाचा जगण्याचा अधिकार देते. हे कुठून आलं? शिवशाहीमधून आलं. जर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल जे निर्माण केलं, या हिंदू कोड बिल जे आहे याच्यावर जर बाबासाहेबांनी दबाव टाकला नसता तर महिलांना अधिकार मिळाला नसता. कारण जे बी सरकार होतं ते हिंदू कोड बिलच्या समर्थनात नव्हतं. हिंदू कोड बिल लागू होत नाही म्हणून बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आणि हिंदू कोड बिल हे भारतातल्या सर्व जाती धर्माच्या समस्त स्त्रियांचा उद्धाराचा कायदा आहे. हिंदू कोड बिल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सुनबाईला घोड्यावर बसवणं शिकवलं, तिला तलवार चालवणं शिकवलं, हिरकणी जी होती जी बुरुजला उतरून खाली आली तिचा सन्मान केला, हे सर्वच्या सर्व कुठून येत आहे? याचा स्रोत कुठून आहे? शिवशाही मधून आहे. परंतु आम्हाला शिवशाही माहित नसल्यामुळे अडचण कुठे निर्माण होते? काही लोक म्हणतात की भारतीय राज्यघटना विदेशाच्या विचारावर घेतलेली आहे. कोणत्या विचारावर? विदेशी. आता खरं सांगा, ही शिवशाहीवरून घेतली आहे का विदेशी विचारावरून घेतलेली आहे? परंतु आम्हाला शिवशाही माहित नसल्यामुळे, शिवशाहीची व्यवस्था माहिती नसल्यामुळे आपण पण म्हणतो हो ना घटना विदेशावरून आहे. आणि या वाक्याने ती लोक बोलतात घटना बदलली पाहिजे. काही लोक घटना जाणतात, काही लोक म्हणतात घटना बदलली पाहिजे. घटना बदलणे म्हणजेच शिवशाही नष्ट करणे. जर कोणाला वाटत असेल की शिवशाही पुन्हा उभी राहिली पाहिजे तर यासाठी वर्तमान शिवशाही म्हणजे संविधान आहे. ते संविधान टिकलं तर शिवशाही टिकणार आहे. जर संविधान जर काही उद्या उठून काही झालं याच्या विरोधात तर शिवशाही जर गेली तर शिवशाही नंतर काय आली? पेशवाई आली. पेशवाईमध्ये काय होतं हे शेतकऱ्यांचं आसूड आणि काही पुस्तकं वाचून बघा आणि काही जे लोक जुने असतील त्यांना विचारून बघा, ते तुम्हाला त्याचा अनुभव सांगतील की गणित काय होती. ही व्यवस्था आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी ही शिवशाही परिपूर्णपणे आपल्या संविधानामध्ये आणण्याचं काम केलं. त्याच्यानंतर कलम 25 नुसार धर्म स्वातंत्र्य आहे. अनेक भाषा, अनेक वेशभूषा, अनेक पंथ आहेत. धर्माचं सुद्धा स्वातंत्र्य दिलं आहे. आणि कलम 25 नुसार आरोग्य सुद्धा धोक्यात आलं नको पाहिजे. हे जे आरोग्य आहे ना, हेल्थ, हे हेल्थ कोणी केलं पाहिजे? गव्हर्नमेंटनं पुरवलं पाहिजे. माणसाचं आरोग्य सांभाळलं पाहिजे. हे सर्व या संविधानामध्ये अंतर्भूत आहे. तुम्ही जे सिव्हिलमध्ये जातात आणि जे 5 रुपयाचा केस पेपर फाडतात आणि 5 रुपये, आणि जर डिस्ट्रिक्ट सिव्हिल असेल तर 20 रुपयाचा केस पेपर, ग्रामीण सिव्हिल असेल तर 5 रुपयाचा केस पेपर आहे. हे सर्व कुठून येतं? या संविधानातून आहे. या संविधानात हा कायदा अंतर्भूत आहे. यासाठी आरोग्यासाठी बजेट अलोकेट केला जातो. या बजेटनुसार येतो. किंवा आयुष्यमान भारतनुसार जर तुम्हाला 5 लाखाचा विमा जर आला असेल ना, 5 लाखाचा विमा दिला प्रधानमंत्रीने, तो या कायद्याच्या अंतर्गत आहे. बजेट अलोकेट केला. जेव्हा काही अशी घटना घडली ते कार्ड दाखवलं, त्याचा बारकोड स्कॅन केला तर त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे ते कार्डामधून तुमच्या आरोग्याच्या सेवेसाठी लागणारा खर्च वजा केला जाईल. हे सर्व या कायद्याच्या अंतर्भूत आहे, संविधानाच्या अंतर्भूत आहे. हे असं चाहते नाही, कोणा मंत्र्याची मेहरबानी नाही, कोणा मुख्यमंत्र्याची मेहरबानी नाही किंवा कोणा प्रधानमंत्रीची मेहरबानी नाही. हे कायदा आहे. उद्या उठून तुम्ही प्रधानमंत्री झालात, उद्या उठून तुम्ही मुख्यमंत्री जरी झाला तरी या कायद्यानुसार जनतेला हे तुम्हाला देणं बंधनकारक आहे. बंधन. ग्रामपंचायत लेव्हलला धुराडे मारले गेले पाहिजेत, नाल्या साफ केल्या गेल्या पाहिजेत, सार्वजनिक खर्च हटवला गेला पाहिजे. आरोग्य यासाठी बजेट असतो, बजेट अलोकेट केला असतो. पैसा जो तुम्ही आम्ही टॅक्स देतो तो. त्यानंतर पार्ट 4 मध्ये सरकारचे कर्तव्य दिले. कलम 35 ते 51 मध्ये सरकारचे कर्तव्य काय, सरकारने काय काय केलं पाहिजे. आणि सरकार जर हे काम करत नसेल तर कलम नंबर 32 नुसार सरकारच्या विरोधात तुम्हाला जाता येईल. सरकारने हे केलं नाही, तुम्हाला वर्तमान सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आहे, सत्ताधारी सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आहे. कुठून? ग्रामपंचायत पासून तर शेवटी केंद्रापर्यंत नागरिकाला बोलण्याचा अधिकार. कलम नंबर 32. आज जर कोणी मोदी साहेबावर टीका करत असेल तर कलम 32 नुसार, कोणी राहुल गांधीवर टीका करत असेल तर कलम 32 नुसार. सत्ताधारी म्हणून बोलतोय मी.
हे राईट दिले की हे योग्य किंवा हे अयोग्य सरसकट नाही, याच्यामध्ये याचिका टाकणे, सरकारला प्रश्न विचारणे, प्रश्नाचं उत्तर अपेक्षित करणे, हे सर्व या कलमानुसार येते. आणि त्याच्यानंतर 51A भारताचे मूलभूत 10 कर्तव्य आहेत. आणि त्याच्यानंतर 223 तर 223B मध्ये शेती, संपत्ती, तुमचे घरदार, ह्या ज्या संपत्तीचे वाद असतात, भावकीचा वाटा मिळाला पाहिजे. बापाचं घर आहे त्याच्यात बी मिळाला पाहिजे. बापाची शेती होती तर भाऊ किती, बहिणी किती, बहिणी 2 भाऊ 2, मग 4 हिस्से करा. बहीण म्हणते भाऊ मी चोडी आणि बांगडीची वर्षाकाठी तेवढी जो अपेक्षा केली भरपूर आहे, मग एक काम कर, तू 10 लाखाचं झालंय, 50-50 हजार तुम्ही दोघं बहिणी घेऊन घ्या आणि दोघं भाऊंनी उर्वरित रक्कम 4-4 लाख घेऊन घ्यायची. ह्या पद्धतीनं विचारलं जातं. हे केवळ या कायद्यामुळे, हिंदू कोड बिलमुळे. आणि हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, हे जसंच तसं बाबासाहेबांनी इथं अंतर्भूत केलं. म्हणून संविधानाचा जर विषय आला ना, तर असं वाटतं की ते फक्त बाबासाहेबाला मानणाऱ्या लोकांचाच आहे, आपला काही संबंध नाही, आमचा पाटलांचा काही संबंध नाही असं वाटतं. माहितीच नाही ना. हे सिलेबस मध्ये बी शिकवलं गेलं नाही. 12वी शिकल्या महिला माहित नाही. 78 पर्यंत 1978 पर्यंत तर्कशास्त्र नावाचा विषय होता. कोणी आहे का जुनं इथं शिकलेलं तर्कशास्त्र? 78 नंतर बंद केलंय. आमचे लॉजिकच बंद पडले. तर्क करण्याचा विषय बाद करून दिला 78 नंतर या देशात. महाराष्ट्रातून तरी हद्दपार केलाय, देशात तर कुठं दिसत नाहीये. तो पेशन्स शिकवला जायचा, लॉजिकल. कैरी खाली पडली तर का पडली, हे असं घडलं तर का घडलं, कारण उभव, कारण शिवाय काय होत नाही, हे शिकवलं जायचं. त्याच्याने लॉजिक डेव्हलप व्हायचं. लॉजिकने सायंटिस्ट बनतो. जर तर्क शिकवला तर सायन्स निर्माण होईल आणि शास्त्रज्ञ तयार होतील. जर तर्क शिकवला गेला नाही तर सायन्स निर्माण होणार नाही. जगाचे लोक तर्क शिकवतात, ते सायन्स बनतात. आणि आमच्या इथं तर्क शिकवला जात नाही म्हणून आम्ही सायंटिस्ट बनू शकत नाही. उद्या उठून जर त्यांनी काय निर्माण केलं, येतं आमच्या भारतात पहिले शोध लावला होता. येतं पहिले आमच्या भारतात लावला तो. हो, भारतात कधी लावला होता? जेव्हा सम्राट अशोकाचा काळ होता, त्यावेळी हे सर्व सायंटिस्ट होतं. हे जे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला विद्यापीठा होत्या, या विद्यापीठामध्ये हे सायन्स शिकवलं जायचं. जगाची लोक याच्यामध्ये आलेले आहेत. हे जे सांगू इच्छितो, येशू ख्रिस्त सुद्धा नालंदा विद्यापीठामध्ये येऊन गेला आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार बोलतो. येशू ख्रिस्त का नंतरचा आहे, जे अल्लाह म्हणतात मसिया, तो सुद्धा येऊन गेलेला आहे. हे भारताचं एज्युकेशन होतं. जगामध्ये जे डेव्हलप झालंय ते भारतातून गेले. म्हणून हे जे दाव्यानिशी बोललं जातं ना, हे भारतातूनच आहे. पण काळ कोणाचा? सम्राट अशोकाचा. त्यावेळेच्या नालंदा, तक्षशिला, उज्जैनी, अवंती ह्या ज्या विद्यापीठा होत्या, या विद्यापीठामध्ये ते शिकवलं जायचं. आणि जगातली लोक याच्यातून गेलेले, त्यांनी डेव्हलप केले. चायना भारतात येऊनच गेला ना, भारतात आला ना युआंगशांग, आणि भारतातून तिथं गेला ना. कोरिया, दक्षिण कोरियामध्ये जे कंपू शिकवलं जातं त्याचा कोण आहे माहिती आहे? तमिळनाडूचा राजाचा राजपुत्र होता. तो तमिळनाडू मार्गे कोरियाला गेला आणि कोरियामध्ये त्याला कुंफू शिकवला. कुंफू भारताचा आहे, कराटा भारताचा आहे, योगा भारताचा आहे, संशोधन भारताचं आहे. हे नष्ट का झालं याच्यावर विचार करा. हे नष्ट का झालं? एवढं मोठं वैभव होतं, हे नष्ट का गेलं? कारण या देशामध्ये संविधान निर्माण होतं, कायदा तयार होतो, आपल्या हिताचा पुन्हा नष्ट केला जातो, पुन्हा कोणीतरी येतं तयार करतो, पुन्हा नष्ट केला जातं. यालाच म्हणता क्रांती प्रतिक्रांती. यामुळे सत्यानाश होत आहे, बाकी काही नाही आहे. एवढं मोठं वैभव तो. म्हणून अमर्त्य सेन म्हणतो की सम्राट अशोकाच्या काळामध्ये ज्यावेळेस जगाचा GDP 100 होता, त्यावेळेस भारताचा GDP किती होता माहिती आहे? 33%. अरे जाऊ दे, ही फार जुनी गोष्ट झाली. 1948 मध्ये $1 बरोबर 1 रुपया होता. $1 1 रुपये. इथला जो मजूर आहे ना, आज 150 ते 300 रुपये रोजाने मजुरीला जातो. गॅरंटीनं सांगतो 2 वर्षात त्यानं नाही तुमचा अमेरिका किंवा दुबईला 1 महिना राऊंड रिटर्न आला असता, जर $1 = 1 रुपया राहिला असता. तर दुबई फिरलो असतो आम्ही. तिथला गरीब चला भारत फिरून जातो. आम्ही इथल्या इथं भारताचं दर्शन होत नाही आम्हाला. कुठेतरी 10-25 हजार जुगाड करतो आणि मग 4 क्षेत्र फिरून येतो आम्ही. याच्या पलीकडे आमचं जमत नाही. हे का गेलं? $1 = 1 रुपये 48 पर्यंत होतं. याची झड कोणाला बसत आहे? शेतकरी म्हणून बसत आहे, मजूर म्हणून बसत आहे. जे गेले ते तर काय नाही, लाखाने छापून घेतात. हा, पॉलिटिकलमध्ये इकडचं तिकडे झालं तर किती पैसा येतात हे मला बोलायची गरज नाही आहे. फक्त इकडचं तिकडे बस. धीरूभाई अंबानीचा भाऊ मुकेश अंबानी पीटर इंग्लंडमध्ये राहतो. 500 एकर जागा घेतलेली आहे. कुठून आला पैसा? मोक्सी कुठून गेला? मोदी, नीरव मोदी असतील कुठून गेले? हे सर्व काय जगाचं दर्शन करत आहे. जगामध्ये जे उच्च लेवलचं जीवन आहे
क्वालिटी आहे ती अनुभवत आहे, शाश्वत जीवनामध्ये बघत आहे, याच देही याच डोळी. आज आम्ही काय बघत आहोत, एखादी माय माऊली मला तरी वाटते माहेर आणि सासर, सासर आणि माहेर नाही तर मावशी आणि काका चुलत्याच्या मुलाचं लग्न असेल याच्यापुढे की तिच्या आयुष्यात काही आलेलं नाही आहे. हे असं का होतंय? आर्थिक विषमता या देशामध्ये, आर्थिक समता आली पाहिजे, हे संविधान आम्हाला बहाल करत आहे. यासाठी त्या लेवलला पाहिजे. एवढंच नव्हे, जर याच्या विरोधात तुम्हाला काही बदलावायचं असेल तर तो श्रीमंत असू दे का गरीब असू दे, 1 मॅन 1 वोटचा अधिकार दिलाय. श्रीमंताच्या मताचाही तेवढाच मूल्यांकन आहे आणि गरीबातला गरीब असेल त्याचाही वोटचा तेवढंच मूल्यांकन आहे. एवढं मोठं संविधानानं आम्हाला बहाल केलेलं आहे. म्हणून शिवशाही नीट समजल्याशिवाय हे होणार नाही. परंतु शेवटची खंत मांडून थांबतो. ज्यावेळी हे संविधान देण्याची वेळ आली, पत्रकारांनी विचारलं, बाबासाहेब तुम्ही का रडताय? बाबासाहेब म्हणाले, मी संविधान तयार केलं पण ज्या लोकांच्या हातात देत आहो, ऐका नीट ऐका, ज्या लोकांच्या हातात देत आहो ते लोक माझे नाहीत. काय विषय आहे? ज्या लोकांच्या हातात मी देत आहो ते लोक माझे नाहीत असं बाबासाहेब रडून सांगत आहे. अगर मैंने संविधान अच्छा लिखा है, चांगलं, अगर इस्तेमाल में लाने वाले लोग म्हणजे याला अंमलबजावणी करणारे लोग, अगर इस्तेमाल में लाने वाले लोग अगर गलत हो गए तो संविधान गलत साबित होगा. अगर मान लिया जाए मैंने गलत लिखा है और इस्तेमाल में लाने वाले लोग अगर अच्छे हो गए तो संविधान अच्छा साबित होगा. पण शेवटी रडत आहेत कारण मी ज्या लोकांच्या हातात देत आहोत ते लोक माझे नाही आहेत. कोणते लोक? हा जेव्हा मसुदा बनवत होते बाबासाहेब तेवढे पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना भेटायला गेले होते. बाबासाहेबांना काहीतरी सांगण्यासाठी गेले होते आणि बाबासाहेब म्हणाले की बघा देशमुख साहेब, जरा याच्यावर नजर मारा, मी जरा माझं काही पर्सनल आवडतो. नजर मारता मारता पंजाबराव देशमुखांनी बघितलं आणि बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांनाकडे बघाले, डोळे पाणवलेले होते. तुम्ही म्हणणारे तुम्ही बघितलं का? नाही, लिखित आहे. आणि म्हणाले, बाबासाहेब तुम्ही आमच्या लोकांसाठी तरतूद करून ठेवली, कलम नंबर 340 आमच्या लोकांसाठी दिला तुम्ही. कारण 340, 341 आणि 342, 341 अनुसूचित जाती अर्थात शेड्यूल कास्ट, 341 शेड्यूल ट्राईब, आपला 342 शेड्यूल ट्राईब आणि 340 ओबीसीला दिलाय, अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी. बघा, मला शब्दाची फोड करायची नाही तर काय होते, चुकीचा अर्थ करून इंटरप्रिटेशन केलं जातं. पंजाबराव देशमुख जात आहेत, 340 ऑलरेडी लिहिला आहे आणि देशमुख साहेब म्हणत आहे आमच्या लोकांसाठी तुम्ही तरतूद केली. नंबर 1. नंबर 2, मी ज्या लोकांच्या हातात संविधान देत आहे ते लोक माझे नाहीत असं एकीकडे बाबासाहेब बोलत आहेत. याचा पुरावा देऊ. आजपर्यंत ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली नाही. 1931च्या जनगणनेनुसार या देशामध्ये 52% ओबीसी आहेत, सर्व जातीचे ते, अदर बॅकवर्ड क्लास. याचा निकष काय? जो वर्ग शिकलेला नाही आणि जो वर्ग सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, बीसी म्हटलं जायचं त्याला, बीसी बॅकवर्ड क्लास, शेड्यूल क्लास, शेड्यूल ट्राईब. पण बीसी शब्द आला तर आम्ही कोणाकडे बोट दाखवायचो? वाड्याकडे. आम्ही नाही, ते तिकडे, ती बिलाटी आदिवासी राहिला तिकडे बोट दाखवतो, नाही तर वाड्याकडे बोट दाखवतो. ते मागासलेले, आम्ही मागाले. पण मागासलेल्याचा निकष काय आहे? जो वर्ग, जो व्यक्ती, जो समुदाय एज्युकेशनली बॅकवर्ड, शिक्षणापासून वंचित आणि सामाजिक वंचित अशा 2 गोष्टीपासून जो वंचित असेल त्याला बॅकवर्ड क्लास म्हटलं जाते. या बॅकवर्डला नंतर ईबीसी म्हटलं जाऊ लागलं. त्याच्या पहिले हा बीसी होता, बीसीच्या नंतर ईबीसी झाला. पहिले बीसी होता, नंतर ओबीसी झाला, ऑदर जोडण्यात आला. त्याच्यापूर्वी ऑदर नाहीच. जर संविधान वाचलं, इंग्रजीमध्ये वाचलं तर या ठिकाणी बॅकवर्ड क्लास बीसी शब्द आहे, ओबीसी नाहीये. शेड्यूल कास्टला काय निकष लावले होते? जो समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि ज्या वर्गाबरोबर अस्पृश्यतेचा व्यवहार होतो तो शेड्यूल. शेड्यूल म्हणजे काय? सूची. आपण करतो ना 1 2 3 4 5 6 7 8 9 सूची, अनुक्रमिका. आणि कास्ट, कास्टची सूची, कास्टची सूची म्हणजे जातीची सूची, शेड्यूल कास्ट. आदिवासी लोकांच्या जाती लिहिल्या, त्या आदिवासी लोकांच्या जातीच्या सूची, शेड्यूल ट्राईब सूची. ही जी सूची होती ही सूची करू दिली नाही.
BC 1931च्या जनगणनेनुसार 52% ओबीसी आहेत, 52% लोकांना 52% अधिकार दिले पाहिजेत. हे आर्टिकल 340 आहे. आता आर्टिकल 340 घर जाऊन वाचा, याच्यात स्पष्ट लिहिलंय आर्टिकल 340 राष्ट्रपतीला आदेश देतो. ऐका कायदा कसा लिहिलाय त्याच्यात. आर्टिकल 340 राष्ट्रपतीला आदेश करतो की राष्ट्रपतीने आयोग गठीत करावा. हे कोण आदेश करत आहे? आर्टिकल 340. संविधान कोणाला आदेश करत आहे? राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीने काय करावं? आयोग गठीत करावं. कोणाला घेऊन करावं? जे तत्कालीन सरकार असेल ते कोणतेही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्या सरकारला घेऊन आयोग गठीत करावा. आयोग गठीत केल्यानंतर भारतामध्ये या लोकांचा सर्वे करावा. कोणते लोक? जे लोक सामाजिक दृष्ट्या मागासलेली आहेत, जे लोक एज्युकेशनली मागासलेले आहेत, यांची सूची तयार करावी म्हणजे शेड्यूल, आणि त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातामध्ये त्यांना रिझर्वेशन देण्यात यावं. आर्टिकल 340 हे समजू दिलं नाही आमच्या लोकांना. आमच्या लोकांना काय सांगितलं? या SCच्या लोकांना मिळतं म्हणून तुम्हाला मिळत नाही. नाही, कोणी जर गावात बघा, मला चांगला अनुभव, एखादा शेड्यूल कास्टचा जर भेटला बिचारा आणि लागला नोकरीला रिझर्वेशनने. रिझर्वेशन म्हणजे काय? आता रिझर्वेशन बी समजलं पाहिजे. आरक्षण तुम्ही त्याला म्हणतात, ते प्रतिनिधित्व आहे. प्रतिनिधित्व आहे ते रिझर्वेशन. मग काय म्हणतो? नाही, तुमच्या लोकांना खूप संधी असते, तुमचे लोक पटकन लागून जातात. हे आमचे आजोबा जे थोडेसे जाणकार होते, 4थी शिकलेले जास्त नाही, तुमच्या लोकांना लई संधी असतात, आरक्षण असते ना, तुम्ही लोक पटकन लावून जाता. पण हा विषय कधीच आला नाही, कारण त्यावेळेस शिक्षण बी तेवढंच होतं. वरच्यांनी सांगावं ना आम्ही फक्त वाहत नेवावं. याच्यामुळे झालं. जेव्हा 1992 मध्ये मंडल आयोग आला, तर मंडल आयोगाचा लीड कांशीराम साहेब करत होते. कोण करत होते? कांशीराम साहेब. तेव्हा अफवा काय पसरवली? हे त्यांच्या लोकांचं आहे, तुमच्या फायद्याचं नाहीये पाटील. साडी माडी तेली कुणबी तुम्ही जे आहात ना, तुमचं नाहीये. लीड कोण करतंय? कांशीराम. म्हणजे अर्थ काय झाला सर? हे त्यांचं आहे, आपला त्यांचं आहे. पण कोणासाठी करत होते? आपल्यासाठी. विषय कुठे? मी ज्यांच्या हातात संविधान देत आहोत ते लोक माझे नाहीत. जातीनिहाय जनगणना केली नाही, तिथून तर आजपर्यंत 52% लोकांची मोजणी केली नाही. 52%चं रिझर्वेशन खाली आहे, आजपर्यंत त्याला ओपनच्या नावाने वापरत आहे. आणि 52%मध्ये बेरोजगारी प्रस्थापित झाली आहे. हे वास्तव आम्हाला सत्य मान्य केलं पाहिजे, कारण ज्याची जेवढी संख्या तेवढा त्याचा अधिकार पाहिजे. मग तुम्ही म्हणणार अधिकार कसा? जर 100 नोकऱ्या असतील कोणत्याही क्षेत्रातल्या, IAS असू दे, IPS असू दे, IRAS असू दे, लोको पायलट असू दे, रेल्वे डिपार्टमेंट असू दे, पोलीस असू दे, आर्मी असू दे, 100 मध्ये 52 मुलं कोणाची भरले जातील? OBC, अदर बॅकवर्ड क्लास. SCचे किती भरले जातील? SC आणि ST 22.5%, 8.5 आणि इथे 15, 22.5% कोणाचे 100 मध्ये? 22.5% 100 मध्ये कोणाचे? SC आणि STचे. 52 कोणाचे? आरोग्य क्षेत्रात 52, मिलिटरीमध्ये 52, पोलीसमध्ये 52, अधिकारीच्या जागेवर 52, प्रशासनामध्ये 52. येते लक्ष? मी ज्या लोकांच्या हातात संविधान देतात ते लोक माझी नाही आहेत. पंजाबराव देशमुख जेव्हा येतात, म्हणजे पंजाबराव देशमुख कोण झाले? बाबासाहेबांचे आपले लोक झाले. परंतु ज्यांच्या हातात देते ते नाही, त्या लोकांनी आजपर्यंत लागू केलं नाही. जे SC STचे होते तेही संपवण्याचं काम केलं. सर्व कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम निर्माण केली. 15 ते 25 हजारामध्ये आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवणार, 6 महिन्यापर्यंत तुमच्याकडनं काम करून घेणार, आणि मग तुम्हाला आम्हाला वाटलं तर ठेवणार, नाही तर तुम्हाला आयुष्यभर कॉन्ट्रॅक्टमध्ये काढा, काम होणार. परंतु तुम्हाला जीवन जगण्याचा जो दर्जा पाहिजे ना, तो दर्जा मात्र बहाल होणार नाही. इथं कायद्याचं उल्लंघन होत आहे, हे मला बारकाईने समजून सांगायचं आहे तुम्हाला. 15,000 मध्ये काय जीवन जगणार तुम्ही? उदाहरणार्थ पोलीस घ्या. जागतिक नियम असा म्हणतो 100 लोकांमागे एक पोलीस पाहिजे. किती लोकांमागे? 125 लोकांमागे, 100 ते 125 लोकांमागे एक पोलीस पाहिजे. एक नियम आहे. 1000 लोकांमागे एक डॉक्टर पाहिजे. आरोग्य खात्याचा नियम आहे, निकष आहे ना. किती लोकांमागे किती पाहिजे? जसं तुकडे असतात, 10 सैन्यांमागे एक मेजर असतो, 10 सैन्य असते त्याच्यामागे एक मेजर असतो, तसा किती लोकांमागे डॉक्टर पाहिजे, किती लोकांमागे एक पोलीस पाहिजे, किती लोकांमागे पोलीस स्टेशन पाहिजे. तालुका कसा डिक्लेअर केला जातो? एवढी लोकसंख्या असेल तर तालुका डिक्लेअर केला जाईल, एवढी लोकसंख्या असेल किंवा एवढं होत असेल तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर. याचे निकष आहेत ना, तसे याचे निकष आहेत. पण यांनी काय केलं? पोलीस भरायचे नाहीत,
लोकसंख्येच्या अनुपातामध्ये पोलीस भरले पाहिजे होते, पण यांचा जो भरणा आहे ना, इंग्रजांच्या काळांचा जो कोटा होता, ज्यावेळेस भारताची लोकसंख्या 33 कोटी होती, त्या 33 कोटी संख्येला आधार म्हणून भरती करते. आज भारताची लोकसंख्या 100 कोटी गेली. विचार करा, पोलीस डिपार्टमेंट किती झाले पाहिजे होते, सिटी पोलीस किती झाले पाहिजे होते, आरोग्य डिपार्टमेंट किती झाले पाहिजे होते, या सर्व गोष्टी लक्षात घेतले. पण यांनी काय केलं, पोलीस भरू नका. का? पोलीस जर भरला तर याला 40 ते 60,000 द्यावं लागेल, पेन्शन द्यावं लागेल. 60,000 पेमेंट दिली, पेन्शन दिली, तर याचं जीवन काय होणार? क्वालिटी मेंटेन होणार नाही. एक काम करा, पोलीस भरती खतम करा, होमगार्ड सिस्टीम सुरू करा. 8 ते 12,000 द्या, बाकी दिवस ठेवा, पटला तर राहील नाही तर हाकला. त्याच्या जागेवर दुसरं पोलीस खतम केला, होमगार्ड सुरू केला. आरोग्य डिपार्टमेंट मध्ये नर्स भरायला पाहिजे होती, त्यांनी आशा सेविका भरल्या. काय पेमेंट आहे? 3,000 4,000. अरे या महागाईच्या जमान्यात घराचा किराणा 5,000 आहे तर 3,000. पण गुलामीची मानसिकता अशी, काही नाहीये, ठीक आहे, घर बसण्यापेक्षा मी बरं आहे. काय घर बसण्यापेक्षा बरं आहे, काय करणार? कमीत कमी किराणा तर सुटेल. आमचा अधिकार मागा, अधिकार, राईट. आम्हाला राईटची माहित नाही, आमची गुलामी कुठे आहे, आम्हाला अधिकार माहित नाही. महिलांना आमचे अधिकार काय? नोकऱ्या संपवल्या मित्रांनो. कंपनी 10वी शिकलेला मुलगा ITI करायचा, ITI नंतर नाशिक पुण्यामध्ये जायचा. आता मी धुळ्याचा असल्यामुळे आम्ही नाशिक पुणेच बोलणार, नाही तर औरंगाबाद. 3 सिटी आमच्याजवळ तगडा आहेत. मान्य ना, इकडची तिकडेच येतात, दुसरीकडे काही एवढं नाही. इकडे तर नाही आहे, तिकडेच आहे सर्व. कारण एवढा एक जेवढा ठाणे जिल्हा आहे ना, त्याच्यामध्ये जेवढं होतं ना तेवढं अख्खं विदर्भ मिळून होतं. जेवढा विदर्भाचा बजेट आहे ना तेवढा एकटा ठाण्याचा बजेट आहे. हे तिथं जातात, तिथेही त्यांनी काय केलं, परमनंट व्यवस्था होती, रद्दबादल करून टाकली. 6 महिने ठेवणार, नॉन परमनंट जा. आणि समाजामध्ये जशी जागरूकता निर्माण झाली, नोकरीवाला आहे का, नोकरीवाला आहे का, अरे नोकऱ्या संपल्या. नोकरीवाला असेल तर पाठवून द्या, आम्ही 2 पैसे लावून घरून लग्न काढून देऊ. काही करा, नोकरीवालाच पाहिजे. बघता बघता मुलीचं वय 30, 32, 35, 40. मुलगा बी तसा, मुलगी बी तशी. ही जी व्यवस्था झाली याच्यामुळे झालेली आहे. म्हणून आम्हाला राईट पाहिजे. माझा विषय काय आहे, मी ज्या लोकांच्या हातात संविधान देत आहोत ते लोक माझे नाहीत. 52%, आता इथपर्यंत आला, आता पॉलिटिकल ऐकून घ्या. जर 52%ला रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये बी किती अधिकार मिळणार? 52ला 52. आणि आता दुसरं होतं SC ST ला कोणतं दिलाय अजून अधिकार? पॉलिटिकल रिझर्वेशन. या त्या व्यवस्थेला माहिती आहे, आज जर यांना शिक्षणामध्ये लागू केलं, आज जर यांना नोकरीमध्ये लागू केलं, तर उद्या भविष्यात कशात लागू होणार? राजकारणामध्ये लागू होणार. आणि राजसत्तामध्ये 52 जागा कोणाच्या असतील? 100 जर आमदारांच्या जागा निघाल्या तर 52 OBCच्या सोडाव्या लागतील. जर खासदारांच्या जागा 100 निघाल्या तर OBCच्या किती सोडाव्या लागतील? 52 सोडाव्या लागतील. आणि जर 52 सोडलं तर मला सांगा, 100 मध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी किती लागतात? 100 मध्ये बहुमत सिद्ध करायचं असेल तर किती लागणार? 51. किती आहोत आम्ही? 52. ये देश का राजा फिर से OBC बन सकता है. परंतु ज्या लोकांच्या हातात मी हे संविधान देत आहोत ते लोक माझे नाही, आणि ते लागू करतील याची माझी गॅरंटी नाही. आणि ते भाकी सत्य झालं. आणि आज ते भाषा बोलत आहे की हे संविधान संपवा, कारण ज्या लोकांना आम्हाला अधिकारच द्यायचे नाही ते लोक आम्हाला या संविधानाच्या माध्यमातून कायदा बाह्य करत आहे. आम्हाला हे माहीत नाही. यासाठी जसे आमचे पारायणे चालतात, जसे आमच्या भागवत कथा चालतात, त्याच पद्धतीने याच्या सुद्धा कथा लावा, हे बी जाणून घ्या. कारण माणसाला जीवन जगण्याचा दर्जा पाहिजे. नशिबाला दोष देऊन जगा नका. जाऊ द्या, नशिबात जे असेल ते, जे असेल ते, जे असेल ते, असं जगू नका. तुमचा राईट आहे, चांगली साडीचा राईट आहे, चांगलं सोनं घालण्याचा राईट आहे. विदेश फिरा, भारत फिरा, भारत दर्शन घ्या, तीर्थक्षेत्र जा, काशी जा, केदारनाथ जा, अजून काय असेल जा. दर्जा पाहिजे जीवन जगण्याचा, आणि यासाठी पैसा पाहिजे. आज वर्तमानमध्ये 15 ते 20 हजाराच्या वरती ठेवलेलं नाहीये. एकीकडे दुसरी आम्हाला शिक्षणाचा जो कायदा आहे, सक्तीचा आणि मोफत एज्युकेशन झालं पाहिजे, तो कायदा सुद्धा आमचा यांनी हिरावून घेतलेला आहे. आज त्यावेळेस सक्ती आणि मोफतचं एज्युकेशन पाहिजे होतं. जेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षणाची जागृती झाली तेव्हा यांनी शिक्षणाचं प्रायव्हेटेशन केलं. काय करायला पाहिजे होतं? सक्तीचं आणि मोफत. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षणाची जागृती झाली तेव्हा यांनी प्रायव्हेट दाखवला. कॉन्व्हेंट 2 लाख फी, 1 लाख फी. इकडे कायदा म्हणतो सक्तीचं मोफत दिलं पाहिजे, इकडे डायरेक्ट प्रायव्हेटेशन केलं. त्यांना माहिती, यांना जर आपण हायर एज्युकेशन सक्तीचं मोफत दिलं, यांना जर हायर एज्युकेशन सक्तीचं आणि मोफत दिलं तर काय होईल? पुढे जाऊन हे हक्क अधिकारासाठी लढतील. यांच्यासाठी शिक्षण एवढं महाग करून ठेवा की हे आपली चादर बघून पाय पसरवतील, आवाक्यात राहतील, पुढचं हायर एज्युकेशन घेणार नाहीत. हायर एज्युकेशन संपलं तर काही होणार नाही. याच्यासाठी शेवटचा मुद्दा देतो आणि थांबतो. राजा बनना चाहते हो ना? क्या राजा बनना के लिए क्या चाहिए?
राजा बनना चाहते हो म्हणजे राजा बनण्यासाठी काय पाहिजे? राजा बनण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन काय कामाचे नाही. राजा बनने की पहली शर्त है समझदारी होना चाहिए. समझदारी हो तो राजा बन सकते हो. तो समझदारी कहाँ से आती है? ज्ञान से आती है. और ज्ञान कहाँ से आती है? साधना, तपस्या. साधना से ज्ञान आता है, ज्ञान से समझदारी आती है और समझदारी से राजा बनता है. इसीलिए अगर राजा बनना चाहते हैं तो समझदारी को डेव्हलप करना चाहिए. समझदारी ज्ञान से डेव्हलप होते और ज्ञान साधना से डेव्हलप होते. म्हणून भारतामध्ये योगाचा जन्म झाला. योगा ही तपस्या, योगा ही साधना है. म्हणून अपनी सांस के ऊपर नियंत्रण देना चाहिए. सांस के ऊपर नियंत्रण दिया तो आप अपने आप को जानोगे, भीतर से जानोगे. जब भीतर से जानोगे तो वृद्धि ज्ञान में होगी. जब वृद्धि ज्ञान में होगी तो समझदारी अपने आप पैदा होगी. ये करना जरुरी आहे. म्हणून बाबासाहेबांनी या सर्व गोष्टीला, सभ्यताला अंतर्भूत करून शिवशाहीकडनं सर्व घेतलं. जसंच तसं अंतर्भूत केलं. भाषा बदललेली असेल, काही काळ बदललेला असेल, हे विदेशावरनं घेतला असा काही मुद्दा नाही आहे. परंतु लोकांना दिशाभूल करण्यासाठी हे कामं आमच्या ओबीसीमध्ये चालवले जातात. म्हणून कापशी गावामधून आणि सर्व गावातल्या सरपंचांना एवढी विनंती करू इच्छितो, याची जागृती तुमच्या माध्यमातून अखंड ठेवा. कारण काय आहे? प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे. आज जे तुम्ही सरपंच बनलेला आहात, आज जी तुमची उमेदवारी आहे, ती प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे. जसं महाराजांनी प्रतिनिधित्व दिलं होतं तसं बाबासाहेबांनी कायद्यात अंतर्भूत केलं आहे. हे जर प्रतिनिधित्व नष्ट झालं तर इथून संविधानाच्या पूर्वी आमचा कोणी सरपंच नव्हता. फक्त राजेशाहीमध्ये पाटीलकाही आमच्याकडे होती. काय होती? फक्त पाटीलकाही आमच्याकडे होती. याच्या पलीकडे काही नव्हतं. म्हणून तुम्हाला वाटतं हे शाबूत राहिलं पाहिजे. भलेच तुम्ही राजकारणात आपसाच्या विरोधात लढा. हा एक मुद्दा विसरलो, द्विदल सांसद प्रणाली बोललो होतो. तुम्ही म्हणणार बोललात नाही की बाबासाहेबांनी ठरवलं की ही द्विदल सांसद प्रणाली झाले. जर एखादा योग्य असेल, शब्दाकडे ऐका, एखादा योग्य असेल पण योग्यतेच्या माध्यमातून एकाधिकारशाही, योग्यतेच्या माध्यमातून जर एकाधिकारशाही जर पैदा होत असेल ती सुद्धा लोकशाहीला घातक आहे. म्हणून प्रश्न विचारणारा आणि सरकार जर चुकीचं करत असेल त्याला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष असलाच पाहिजे. म्हणून काका पुतण्याच्या विरोधात उभा राहिला तरी चालेल आणि पुतण्या काकाच्या विरोधात उभा राहिला तरी चालेल, परंतु द्विदल संसद प्रणाली ग्रामपंचायत पासून तर केंद्रापर्यंत बरकरार असली पाहिजे. जर ही बरकरार राहिली तर एकाधिकारशाही नष्ट होईल. नाही तर या देशामध्ये एकाधिकारशाही जर निर्माण झाले आणि एखादा पुढे जाऊन एखादा सनकी आला तर तो देशाची वाट लावून देईल. यासाठी द्विदल सांसद प्रणाली आवश्यक आहे. म्हणून लोकशाहीचं तुम्ही नक्कीच वाचन करावं. संविधानाच्या सुशिक्षित लोकांनी अभ्यास करावं. टीचर मंडळी असतील त्यांनीही उघडून बघावं. नाही तर तो आपला कार्यक्रम नाही असं जर म्हणत असाल तर सर्व अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. हे वाचवण्यासाठी मत आणि ह्या राज्य सत्ताला तुम्हाला ज्यांना योग्य वाटत असेल त्यांना आणणं गरजेचं आहे. हे तुम्ही असं कराल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास उमाळे यांचं मनोगत व्यक्त करतील. आता नुकत्याच आलेल्या पाणेरी सरपच्या सरपंच रुपाली इंगळे आणि पाणी फाउंडेशनच्या मायाताई यांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो आणि यानंतर अध्यक्ष अंबादास उमाळे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या या गावामध्ये संविधान सभा, आपण संविधान सभाच म्हणू, आज जी संविधान सभा आपण जे या कार्यक्रमानिमित्त आपण इथं उपस्थित झाला, या कार्यक्रमाला ज्यांचे आपण आता विचार ऐकले, ज्या विचाराच्या प्रेरणेने आपण छत्रपती शिवाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण इतिहास आपण जो समजून घेतला आणि ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले असे वक्ते श्री सुरेश पाटील झालटे, आदरणीय सर्वांचे नाव घेते आदरणीय मंच आणि त्याचप्रमाणे इथं उपस्थित झालेल्या सर्व गावातील महिला आणि गावातील आणि इतरही पंचक्रोशीतून सर्व आलेले आपले सर्व बांधव, त्याचप्रमाणे आम्हाला ज्या प्रथम एज्युकेशन सोसायटीने इथे उपक्रम सादर केला त्या सर्वांचे सुद्धा मी शब्दसन्मानाने स्वागत करतो. हा प्रबोधनाचा कार्यक्रम, प्रबोधन ही आज आपल्या काळाची गरज झालेली आहे. कारण की आपण इतिहासात काय आज वस्तुस्थिती आणि इतिहास हे प्रत्येकाला जाणीव असलं पाहिजे. कारण की आपला जर इतिहास माहीत नसेल तर आपण आज काय करतो आहे आणि कुठं चाललो आहे हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. कारण की इतिहासाला आपण वर्गामध्ये जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपला हा इतिहास हा एक विषय असतो आणि त्या इतिहासामध्ये आपल्या थोर पुरुषांनी केलेल्या प्रत्येकांचे कार्य
आणि त्या कार्य आपल्या यासाठीच असतं की बा त्यांनी केलेले कार्य, त्यांनी केलेला जो अभ्यास, त्यांनी केलेले जे कामे ते पुढेही तुमच्या जीवनात येऊ आणि तुमच्या हातून सुद्धा तसे कामं घडो याकरताच तो इतिहासाचा आपण पुनरावृत्ती असते. शिवाजी महाराजांच्या वेळेस सुद्धा लोकशाही शिवाजी महाराजांच्या वेळेस आपल्याला प्रथम पाहायला मिळाली. कारण की त्यांनी जेव्हा त्यांचं सरांनी सांगितलंच की बा जेव्हा त्यांचं अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, राजा आहे इतर राजे होते ना त्यांच्याकडे नव्हतं अष्टप्रधान मंडळ, राजा सांगेल तेच पूर्ण, परंतु त्यांनी अष्टप्रधान त्यांनी सादर केलं आणि सादर करत असताना त्यांनी त्या अष्टप्रधानाला आपला प्रत्येक विचार जे रचलेला प्रत्येकाची सल्ला मसलत करून आपल्या पूर्ण स्वराज्याचा कारभार चालवला. त्याच आधारावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंच आहे की हे सरांनी सांगितले की बा मला छत्रपती शिवाजी महाराजांना समोर ठेवून जेव्हा मी घटना लिहिली तेव्हा मला घटना लिहिताना एवढा म्हणजे कष्ट लागले नाही, कारण की माझ्याकडे ती शिवाजी महाराजांची जी स्वराज्याची घटना होती आणि स्वराज्याच्या घटनेपुढे स्वराज्याच्या या जी चाललं होती, जी स्वराज्याची घटना चालली, स्वराज्याचा कारभार चाललं, तसाच कार्यभार आपला पुढे भारत देशाचा चालावा म्हणून त्याला अंगीकरून ही घटना लिहिली. बरोबर आहे, सर्व साम्य आहे. बरेचसे पाहिलं आता मला जास्त इतिहासाचं आपण येत नाही, परंतु कधी कधी छत्रपती संभाजी महाराजांचं जी एक मालिका चालली होती त्यात अष्टप्रधान म्हणताना छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की बा संभाजीराजांनी जे कार्य केलेलं आहे हे चुकीचं नाही आहे, परंतु अष्टप्रधान मंडळातलं त्यांनी म्हटलेलं आहे की बा संभाजीराजे हे त्यांचं वागणं आणि त्यांचं जे कार्य आहे हे समाजाचा घातक आहे. तर आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा त्यांनी त्या न्याय प्रतिष्ठेत त्यांना त्यांचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. म्हणून की जसं की आज कोणी प्रधानमंत्री असो की राष्ट्रपती असो कोणी असो की जर एखादं चुकीचं करत असेल तर त्याचप्रमाणे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या मुलाला सुद्धा अष्टप्रधानासमोर आपलं स्पष्टीकरण द्यावं लागलं, तसंच आज आपल्या या भारत देशामध्ये सुद्धा आपल्या जर एखादं कोणी चुकीचं काही केलं असं तर त्यांना आपलं स्पष्टीकरण द्यावं लागते आणि आपली बाजू मांडावं लागते. म्हणून ही एक घटना आहे, ही घटना नक्कीच हे आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजापासून तर आजची या डॉक्टर बाबासाहेब लिहिली घटना आणि घटनेच्या आधारेच आपल्याला हे सर्व काही मूलभूत अधिकार दिलेले आहे. आज एकंदरीत जर असं पाहिलं तर घटनेमुळे आज एकंदरीत तुम्ही बाजूला जर असं पाहिलं तर आमच्या 3 महिला आहेत, 3 महिला ज्या सरपंच झाल्या आहेत ह्या एसटी राखीमधून झालेल्या आहेत. आता असं हे कोणी दिलं तर घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. घटनेमध्ये जे हे केलं आहे प्रत्येकाला अधिकार, प्रत्येकाला ज्या चालीरीती आणि ज्या सर्व गोष्टी शिकवलेल्या आहे मूलभूत अधिकार दिलेले आहे की, परंतु काय झालं मी नेहमीच एक सांगत असतो की बा एखाद्या सरांनी पहिले आहे की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की बौद्ध यांचं स्पेशल हे झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की हिंदू. म्हणजे ह्या अशा काही आपल्या लहानपणापासून आपल्याला जे बिंबवलेलं आहे हे फार चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजासाठी केलं, त्यांच्या ह्याच्यात कधी हे नव्हतं, त्यांच्या सर्व ह्याच्यात त्यांनी सर्वांना सोबत हे केलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिताना प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाचा ठरवलेला की म्हणजे उच्च जातीपासून तर सर्व खालच्या जातीपर्यंत प्रत्येक समाजाच्या प्रत्येक याला त्याला समाविष्ट करून घेतलं. अशी ही घटना की आपण एखादी मी कधी कधी सर सांगत असतो की आपण एखाद्या किराणा यादी जेव्हा आपण जातो तर तरी एखादं लिस्ट करून झाल्यानंतर एखादं वाक्य एखाद्या ठिकाणी आपण काहीतरी गाण्याचं विसरून जातो. पण डॉक्टर बाबासाहेबांनी एवढी घटना लिहित असताना प्रत्येक बाबीचा विचार करून की याच्यात पुढे काय होईल, पुढे काय करावं लागेल, पुढे कधी काय बदल याच्यात घडावं लागतील, कधी बदल घडण्यासाठी काय करावं लागेल, ही घटनाचा प्रत्येक अधिकार प्रत्येक हे शब्द हे या घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिली. ही घटना जिवंत राहिली तर भारत देश एकात्मता जिवंत राहील. कारण की या घटनेलाच आपल्याला सर्व भारताचा सार्वभौमत्व, सर्व इच्छा किती विविध जाती, विविध पंथाच्या, विविध भाषेचे हे संबंधित सर्व जे आपण एका ठिकाणी एकाच आपल्या जशी एखादी हे असते साखळी असते, एका साखळी आपण गुंतवलेली असते, अशी ही आपल्या या सर्व घटनेने आपल्याला एकंदरीत बांधून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला घटनेच्या विरुद्ध काही करता येत नाही. घटनेच्या विरुद्ध कार्य केलं तर आपल्या त्यात शिक्षेचं सुद्धा प्रावधान केलेलं आहे. म्हणून ही घटना आहे, म्हणून हा भारत देश आहे, हा घटना आहे म्हणून आपण सर्व एका याच्यात आपण बांधलेले आहोत. म्हणून घटना ही कायम कशी ठेवता येईल आणि घटनेमध्ये आपल्याला
आणि प्रत्येकाला घटनेने सरांनी की घटनेने आपल्याला जसे अधिकार दिले आहे तसे कर्तव्यसुद्धा दिलेले आहे. अधिकाराचे सुद्धा आपण जाणीव आपण अधिकाराने घटनेने घेतले पाहिजेत. तर त्याचप्रमाणे आपलं कर्तव्यसुद्धा आपण या सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. कारण की कर्तव्य असले तरच त्या अधिकाराला वाव राहील. आणि सारे काही घटनेनं मिळेलच, म्हणजे घटनेने मला हा अधिकार दिला, पण माझं कर्तव्यसुद्धा या भारत देशासाठी आपलं हे कर्तव्य आहे की आपल्याला जे काय करायचं आहे ते आपल्याला कर्तव्य जर केलं तरच ही घटना जिवंत राहील. आणि या घटनेचे सर्व आदर करून या कार्यक्रम या सर्व माझ्या या गावामध्ये सर्व पंचकोशीतल्या सर्व मंडळींनी कापशी गाव निवडलं. त्यामुळे मी कापशी ग्रामपंचायत वतीनं व माझ्या गावाच्या वतीनं सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सरपंच साहेब. आत्ताच एक सूचना आली आहे की सूचना सर्वांच्या कामाची आहे की ज्यांची वयाचे 18 वर्षे पूर्ण केलेले आहे अशा सर्व नवमतदारांनी आपल्या नावाची नोंदणी उद्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन करावी. ज्यांच्या नावाची दुरुस्ती करायची असेल त्यांनी दुरुस्तीही करून घ्यावी. आणि यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन मंगेश सराटे करतील अशी त्यांना विनंती. आज संविधान गौरव दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आयोजित कार्यक्रमात प्रबोधनकार सुरेश झालटे पाटील साहेब व प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मान्यवर, प्रथम एज्युकेशन तसेच जमलेल्या समस्त मंडळी आपल्या वेळेतला वेळ काढून आल्याबद्दल त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आजचा कार्यक्रम संपला जाहीर करतो.